नमस्कार. लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरु या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, इंटरनेटच्या माहितीच्या महापुरात निवडक माहिती, आपल्याला उपयुक्त माहिती कशी निवडावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी मुळात कशी करावी, आपलं व्यक्तिमत्व त्यासाठी कसं विकसित करावं, हा या उपक्रमाचा हेतू आहे. यापूर्वी सनदी अधिकाऱ्यांशी आपण बोललेलो आहोत, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आज भारतीय पोलीस दलातील सर्वोच्च जी सेवा आहे IPS, त्या संदर्भात प्रामुख्याने आपण बोलणार आहोत. पोलीस म्हटलं की आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक आंतरविरोध असतो. एक त्या वर्दीचं, त्या रुबाबाचं, त्या दिमाखाचं एक प्रचंड आकर्षण असतं. आपल्यालाही ती वर्दी आपण असावं अशी एक आकांक्षा मनात असते. पण त्याच वेळी पोलिसांबद्दल एक भीतीही आपल्या मनात असते. पण हा आंतरविरोध अजिबात न ठेवता केवळ हा माणूस आपल्याला न्याय देईल, आपलं म्हणणं ऐकेल, असा ज्यांच्याबद्दल विश्वास वाटतो, असे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सर आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सर, आपलं स्वागत या कार्यक्रमात. सध्या करोनाचे दिवस आहेत, तर सुरुवात ही करोनापासूनच करूयात. विश्वास नांगरे पाटलांच्या बाकीच्या जुजबी परिचय ज्याला आपण म्हणतो त्याची अजिबातच गरज नाही, कारण अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. युट्यूबवर त्यांची व्याख्यानं सर्वजण पाहत असतात. मोठी कारकीर्द आहे त्यांची. 1997 बॅचच्या IPS चे अधिकारी आहेत ते. मुंबईवरील ताजचा हल्ला असो किंवा चाकणमधलं आंदोलन असो, त्यांनी कसं हाताळलं, कसं त्यामध्ये ते शिरले, हे सगळे आपण पाहिलेलं आहे. तर करोनाचं हे आत्ताचं जे आव्हान आहे आणि त्यात पोलीस प्रशासनावर जो प्रचंड मोठा ताण आलाय, सलग 3 महिने उलटून गेलेले आहेत. पोलीस अखंड पहाऱ्यावर, बंदोबस्तावर आहेत, काही गडबड होणार नाही याची काळजी घेत आहेत. हे आव्हान तुम्ही कसं पेलत आहात आणि या काळात त्या एवढ्या मोठ्या दलाचं नेतृत्व करताना त्यांचं मनोबल कसं कायम टिकवत आहात? धन्यवाद सौरव. सगळ्यात पहिले मी लोकसत्ताचं खूप खूप अभिनंदन करतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी जी काही मंडळी असते, त्यांच्या मनामध्ये प्रचंड द्विधा मनस्थिती, गोंधळ, परीक्षा होत आहेत न होत आहेत, असे अनेक प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. आणि त्या निमित्तानं तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या समवेत संवाद साधण्याची संधी देता. निश्चितपणे त्यांच्या मनातील काही प्रश्न यातून कमी होऊ शकतील, गोंधळाची परिस्थिती कमी होऊ शकेल. स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र हेच खरं तर थोडंसं अस्थिर असं असतं आणि चक्रव्यूहात प्रवेश केल्याप्रमाणे युद्ध त्यात करावं लागतं. सापशिडीचा खेळ आपण म्हणतो. कधी कुठल्या स्थानावरून कुठे येईल याची गॅरंटी नाही. अगदी 10 लाखात आपण 10,000 येतो आणि 2,000 येतो आणि तिथून परत 10 लाखात जावं लागतं. त्यामुळं वर खाली असा अपयशाचा ग्राफ नेहमी चालू असतो आणि त्यामुळे या तरुण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये निश्चितपणे एक प्रकारचं द्वंद्व सारखं सुरू असतं. त्यामुळे हा एक अतिशय पॉझिटिव्ह उपक्रम आहे. सुरुवात तुम्ही कोविड-19च्या अनुषंगानं पोलीस दलासमोरची चॅलेंजेस आणि कसं आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं मोराल हाय ठेवत आहोत आणि त्यांच्या बरोबरच जनतेच्या सुरक्षिततेसाठी कशा पद्धतीनं सामूहिक प्रयत्न, टीम स्पिरिटनं प्रयत्न होत आहेत, हे मी थोडक्यात सांगू इच्छितो. हे पहा, युद्धशास्त्रातला एक खूप छान नियम आहे. इसवी सन पूर्व 522 साली एक युद्धशास्त्रावर आर्ट ऑफ वॉर नावाचा ग्रंथ लिहिला गेला. sun Tzu नावाच्या चीनी युद्धशास्त्रज्ञानं तो लिहिलेला आहे. त्यात तो म्हणतो की तुम्हाला जर शत्रूची माहिती असेल आणि स्वतःची माहिती असेल, दी स्वॉट प्रिन्सिपल प्रमाणे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, बलस्थानं कोणती आहेत, कमकुवतपणा कुठं आहे, समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि समोरचे धोके कोणते आहेत, तर दोघांची माहिती व्यवस्थितपणे असेल तर प्रत्येक युद्धामध्ये आपला विजय निश्चित आहे. जर स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका युद्धानंतर एक पराभव पचवावा लागेल. आणि स्वतःबद्दल ही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल ही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये आपला पराभव निश्चित आहे. सपाटून आपण मार खाणार. कोविड-19 हा एक अदृश्य विषाणून आणलेला महाभयंकर रोग आहे.
त्याला जगभरामध्ये महामारीची साथ म्हणून नाव देण्यात आलं. आणि युरोप, अमेरिका, मिडल ईस्ट, चायनामधनं सुरुवात झाली. हाहाकार माजवतो आपल्या देशात 22 मार्च पासून आपण लॉकडाऊन सुरू केलेला आहे. तर हा रोग कसा डील करायचा याची प्राथमिक तयारी ही अगोदरपासूनच मानसिक दृष्ट्या सुरू होती. कारण जगभरामध्ये माणसांची आवक जावक असते, विमानाची वाहतूक असते, त्यामुळे कधी ना कधी हा आपल्या दरवाजात रोग येणारच आहे. या रोगाचा भयगंडपणा आणि म्हणजे एक फोबिया जो म्हणतो आपण, टेरर, तो न मानता त्याला समर्थपणे कसं उत्तर देता येईल. त्यासाठी मग पोलीस दलामध्ये काय करायचं, तर आपल्या आरोग्याचे 3 पॅरामीटर्स असतात. चांगली हेल्थ ही चांगली विश्रांती, चांगला आहार आणि चांगला व्यायाम याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळे ज्यावेळेला 22 मार्चला लॉकडाऊन घोषित करण्यात आलं, पहिला निर्णय मी नाशिकमध्ये घेतला तो म्हणजे 8 तासाची कर्मचाऱ्यांची शिफ्ट केली. 8 तासांची शिफ्ट केल्यामुळे 16 तासांचा ब्रेक मिळाला. त्यात कर्मचाऱ्यांना चांगली झोप मिळायला लागली. त्याचबरोबर चांगला आहार म्हणजे इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि इम्युनिटीच या आजारामध्ये खूप महत्वाची आहे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं घशापासून या आजाराची सुरुवात होते. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन हे घसादुखीपासून, नंतर सर्दी, खोकला, ताप आणि इतर अंगदुखी वगैरे हे प्रकार सुरू. मग घशालाच आपण दुखू द्यायचं नाही. तर आम्ही सगळ्यात पहिले 3500 कर्मचाऱ्यांना 35चे थर्मास फ्लास्क आपण वाटले, गरम पाण्याच्या बॉटल्स दिल्या. त्यामुळे नाईट राऊंड मध्ये जनरली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा रोग पीक वरती होता आणि त्यावेळेला थंड पाणी किंवा थंड पदार्थ खाली ते इन्फेक्शन होण्याचे चान्स जास्त होते. त्यामुळे अगदी चांगल्या दर्जाचे ग्रीन टीचे पॅकेट सकाळी संध्याकाळी आपण त्यांना दिले. 5000 म्हणजे लोकांनी सुद्धा खूप चांगली मदत केली. क्रीडाईच्या माध्यमातून आपण 5000 च्यवनप्राशचे बॉटल्स त्या कर्मचाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर आपण 14,000 कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्सेनिक 30 हे अतिशय चांगलं होमिओपॅथी, म्हणजे एक आम्ही हेडक्वार्टरला फॅक्टरीज बनवलेली आहे. इथं डॉक्टर आशर, डॉक्टर मोतीवाला यांची आम्हाला मदत, माननीय पोलीस महासंचालक कार्यालयामधून आम्हाला मदत. आणि त्यातनं आपण हे आर्सेनिक 30चे डोसेस दर 14 दिवसाला म्हणजे 28 दिवसाला 2 घ्यावे लागतात. 3-3 दिवसाचे डोसेजेस आपण कर्मचाऱ्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून दिले. ते इम्युनिटी बुस्टर आहेत, सर्दी खोकल्यापासून प्रतिबंधित करतात. हे सगळ्यात महत्वाचं, आम्ही अतिशय चांगली स्मार्ट वॉचेस घेतलेले आहेत. 3500 स्मार्ट वॉचेस स्पॉन्सरच्या माध्यमातून, म्हणजे अक्षय कुमारनी मला 500 स्मार्ट वॉचेस गिफ्ट केले. इथले दातार कॅन्सर जेनेटिक्स यांनी आम्हाला 2800 स्मार्ट वॉचेस, जवळजवळ 54 लाखाचे स्मार्ट वॉचेस हे स्पॉन्सरशिपच्या मदतीतून मिळाले. याच्याबद्दल आमच्या कंट्रोल रूमला एक डॅशबोर्ड आहे, ज्या डॅशबोर्डवरती कोविडसाठी एक वेगळा आणि जनरल हेल्थ आणि वेलनेस साठी एक वेगळा, असे 2 डॅशबोर्ड आहेत. तर त्या कोविडचा जो डॅशबोर्ड आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं टेम्परेचर, म्हणजे एक दिवसामध्ये 24 तासात 3600 वेळा टेम्परेचर कर्मचाऱ्यांचं रेकॉर्ड होतं. 100च्या वर कुणाचं टेम्परेचर गेलं तर त्याचं आमच्या कंट्रोल रूमला पॉपअप होतं किंवा या कर्मचाऱ्याची टेम्परेचर ही 101 आहे. लगेच आम्ही लोकेट करतो, त्या कर्मचाऱ्याला मेडिकल हेल्प इमिडिएटली दिली जाते. त्यांचे सिम्पटम्स गंभीर असतील तर त्यांचा स्वॅब घेतला जातो. त्याचबरोबर डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक हे दोन्ही प्रकारचं खालचं आणि वरचं ब्लड प्रेशर हे त्याच्यावर एक 10 सेकंद बोट ठेवलं तर ते आपण मोजू शकतो. त्यामुळे ब्लड प्रेशर मध्ये व्हेरिएशन्स दिसले तरी त्याचा फायदा लगेच आपल्याला इंडिकेटर मिळतो. हार्टबीट्स 72 ऍव्हरेज असले पाहिजे, कुणाचे 100च्या वर हार्टबीट्स गेले तर त्यांनाही आपण लोकेट करतो. आणि स्लीप पॅटर्न, म्हणजे रोज आपली झोप मध्यम स्वरूपाची आहे का डीप स्वरूपाची आहे, किती वेळ आपण जागा राहतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या झोपेचा पॅटर्न हे सगळ्यात महत्वाचं. त्यांना 5 किलोमीटर चालणं म्हणजे 5000 स्टेप्स त्यांनी चालल्या पाहिजेत असं आपण आग्रह धरतो, कारण लंग्सची कॅपॅसिटी त्यातून कळते. 5000 आणि 10,000 म्हणजे तरुण कर्मचाऱ्यांसाठी 10,000 स्टेप्स आणि जे 50च्या वर आहे त्यांच्यासाठी 5,000 स्टेप्स. त्यामुळे हे सगळे इंडिकेटर्स असल्यामुळं आम्हाला कर्मचाऱ्यांच्या हेल्थची मॉनिटरिंग ही कंट्रोल रूमला बसून करता आली. त्याचबरोबर जे काही स्टँडर्ड हँड ग्लोव्ज, पीपीई किट्स आणि सगळ्या प्रकारचे मास्क आणि हे सगळे आपण प्रोव्हिजन केली. त्यामुळे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नाशिक शहरात एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही. आणि आतापर्यंत साधारण 10 कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन उतरल्यानंतर लोकांचा संपर्क खूप वाढायला लागला. नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणी वाढली. 10 कर्मचाऱ्यांना आपल्या नाशिक शहर पोलीस दलामध्ये दुर्दैवानं लागण झाली, पण त्यांची खबरदारी आणि काळजी घेत होत. त्यातले एक कर्मचारी आमच्या
अरुण टोंगारे साहेब, त्यांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा कोविडमुळे झाला. पण याचं मॉनिटरिंग कंटिन्युअस स्वरूपात असल्यामुळं निश्चितपणे कर्मचाऱ्यांचं मोराल हे हाय ठेवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर संवाद हा खूप महत्वाचा आहे. कर्मचाऱ्यांना त्याची भीती वाटली नाही पाहिजे, कारण आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये 4 पॉझिटिव्ह ही हॉर्मोन्स सिक्रीट होत असतात आणि एक निगेटिव्ह कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल हे स्ट्रेसमुळं आताची लाईफस्टाईल विशेषतः कर्मचाऱ्यांचं तर खूपच वाईट असतं, कारण एक आठवडाभर दिवसाची ड्युटी असते आणि एक आठवडाभर रात्रीची ड्युटी असते. त्यामुळे बॉडी क्लॉक हे सारखं बदलत असतं, त्यामुळे इम्युनिटी कमी होत असते. त्यामुळे स्ट्रेसमुळे आपल्याकडे कॉर्टिझॉल म्हणजे जे काय आपण खाल त्याचं विषात रूपांतर हे कॉर्टिझॉल करत असतं. आणि चांगली हॉर्मोन 4 आहेत. एक एन्डॉर्फिन, दुसरं डोपामाइन, तिसरं ऑक्सिटॉसिन आणि चौथं सिरोटोनिन. ज्यावेळेला एन्डॉर्फिन कधी सिक्रीट होतं, ज्यावेळेला आपण व्यायाम करतो, आपण हसतो, त्यावेळेला आपलं एन्डॉर्फिन सिक्रीट होत असतं. ज्याच्यातनं पॉझिटिव्हिटी आणि हेल्थ ही चांगली होत असते. ऑक्सिटॉसिन म्हणजे जादू की छप्पी. आपण मुन्नाभाई लगेराव सारखा सिनेमा पाहिला असेल की एखाद्याला मिठी मारली, आपल्या मुलाला मिठी मारली, आपल्या आईला मिठी मारली, तर आपण त्यातनं ऑक्सिटॉसिन सारखे चांगले हॉर्मोन सिक्रीट होत असतात. सिरोटोनिन आपण इतरांना मदत करतो, छोटे छोटे यश प्राप्त करतो, काही गोष्टी आपल्याला मिळतात, यश मिळतं, त्यावेळेला आपल्याला ते सिरोटोनिन सिक्रीट होत असतं. आणि डोपामाइन ऑफकोर्स आपण ज्यावेळेला व्यायामाच्या माध्यमातून ते मिळत असतं. असे पॉझिटिव्ह हॉर्मोन्स हेल्थच्या दृष्टीनं खूप महत्वाचे असतात. शरीर हे केमिकल बॉडी सारखंच आहे ना, त्यामुळे ते केमिकल आपलं बॅलन्स कसा राहील त्यासाठी चांगली रेस्ट, चांगला व्यायाम आणि चांगला आहार. मी सगळ्यांनाच म्हणजे हे कर्मचाऱ्यांसाठी सांगितलं, पण प्रत्येकाला आपल्याला आपली इम्युनिटी बूस्ट करावी लागेल. ज्यावेळेला इम्युनिटी माझी स्ट्रॉंग असेल, आपण मोठा ड्राईव्ह इम्युनिटीचा घेतला पाहिजे. बघा ना, 85% लोकांना तो कोरोना ते काहीही सिम्पटम्स दिसत नाहीये. म्हणजे आपण मोठी आकडेवारी बघून घाबरतो, पण त्यातल्या 85% लोकांना सिम्पटम्स असिम्प्टोमॅटिक असतात. म्हणजे ते बरे होतात म्हणजे काय? पॉझिटिव्ह त्यांचा रिपोर्ट आलेला असतो, तो निगेटिव्ह होतो. त्यांना काहीही झालेलं नसतं. आणि 15% मधले किती व्हेंटिलेटर वरती आहेत, किती ऑक्सिजन वरती आहेत, किती सिम्प्टोमॅटिक्स आहेत, त्याचा अभ्यास करून. कारण आपण लॉकडाऊन पण करतो, पण लॉकडाऊन म्हणजे बाकीचे सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स वाढू शकतात. इतर गरिबांची पोटं महत्वाची आहेत. त्यामुळे ते शिस्त स्वतःची स्वतः आपण पाळली पाहिजे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण नाशिक शहरामध्ये विशेष करून अवेअरनेस एज्युकेशन वरती खूप भर दिला. आम्ही प्रत्येक पोलीस व्हेकलला पब्लिक ऍड्रेस सिस्टम लावल्या, प्रत्येक चौकीच्या ठिकाणी पब्लिक ऍड्रेस सिस्टम लावल्या आणि लोकांना अनाउन्समेंटच्या माध्यमातून सांगितलं. पहिल्यांदा जेवढी जनजागृती आणि शिक्षण महत्वाचं आहे, नंतर एन्फोर्समेंट ऑफकोर्स जवळजवळ 10,000 लोकांच्या वरती आम्ही कारवाई केली, 2 कोटीच्या वर दंड वसूल केला आणि 6,000 गाड्या पण जप्त केल्या. ज्यांना काही समजत नाही त्यांना ती भाषा वापरावी लागते. त्यामुळे एन्फोर्समेंट पण आपण मोठ्या प्रमाणावर केली. पण बेसिकली हे सगळ्या जनतेनं जनजागृतीनं त्याला न घाबरता, म्हणजे भयगंड आपण घाबरलो ना तर आपली इम्युनिटी ही निश्चित ढासळते आणि लंग्स वगैरे त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट होतात. त्यामुळे न घाबरता दक्षता घेऊन या रोगाला आपण सामोरे गेलं पाहिजे. येस सौरभ. येस. करोनामध्ये कशा पद्धतीनं चौकटी बाहेरचा विचार करून नेतृत्व करावं लागतं आपल्या टीमचं, हे या आत्ताच्या संवादातून आपल्या सर्व उमेदवारांच्या लक्षात आलं असेल. IPS सेवा ही तुम्ही कशी निवडली? म्हणजे लोकांच्या मनात असं असतं की IAS व्हावं किंवा IFS व्हावं, आरामात थोडंसं हे असतं, पण हे म्हणजे प्रशासनिक करायचं आहे IPS मध्ये आणि ऑन द बॅटल फील्ड म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरायचं आहे. हे IPS निवडण्यामागची प्रेरणा काय होती आणि त्यानंतर यश मिळवण्यापर्यंतचा प्रवास, त्याच्याबद्दल थोडं सांगा. हे बघा, IPS ही एक सेवा आहे. जवळजवळ 36 प्रकारच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस कंबाईंड सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधून निवडल्या जातात. त्यात IAS, IPS, IFS, IRS, त्यानंतर रेल्वे मधल्या सगळ्या IRTS, IRAS, सगळ्या प्रकारच्या सुपर क्लासमॅन सर्व्हिसेस असतात. इंडियन ट्रेड सर्व्हिस असते. ग्रुप एच्या इंडियन ऑडिट अँड अकाउंट सारख्या, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस असतात. अशा ग्रुप बीच्या सर्व्हिसेस आहेत. तर अशा 36 मध्ये बाबा तुमची मेरिट मध्ये रँक कशी येते त्याप्रमाणे तुम्हाला सेवा मिळत असते. ऑफकोर्स IAS हे सगळ्यांप्रमाणेच माझं ध्येय होतं, पण मला IPS मध्ये माझी निवड झाली. पण ही IPS मध्ये निवड 1996च्या मुख्य परीक्षेतून 1997च्या बॅचची जी झाली ती एक वेल प्लॅन. म्हणजे आय बिलॉंग टू अ व्हेरी स्मॉल विलेज. नावाचं माझं गाव 32 शिराळ्यात आहे तालुक्यामध्ये.
वारणेच्या काठावरचं सह्याद्रीच्या मध्ये मस्त बसलेलं हे गाव आहे. 1800 लोकवस्ती ज्यावेळेला मी सिलेक्ट झालो त्यावेळेला होती. आणि मीच नाही तर माझ्याबरोबर आनंद पाटील माझा भाऊच म्हणावा, आम्ही दोघंही IAS आणि IPS मध्ये एकाच वेळेला सिलेक्ट झालो. तर आम्ही काय फ्लूक मधनं सिलेक्ट झालो नव्हतो, आम्ही खूप सिस्टमॅटिकली याची तयारी केली, प्लॅन ट्रॅप केलेलं. त्यामुळं ही मी परीक्षा सुरुवातीला सांगितलं की या परीक्षेमध्ये उतरायचं असेल तर जंगी मैदानात उतरल्यासारखं उतरलं पाहिजे. कारण आपण 7-8 लाख मुलांच्या मधनं अगदी पहिल्या 100-200 मध्ये यायची आपली तयारी असली पाहिजे. त्यामुळं प्लॅन बी सुद्धा त्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. पण मी माझा प्रवास थोडक्यात सांगतो, कारण मी 1996च्या बॅच मध्ये किंवा 1996-97 मध्ये फक्त IPSच झालो नव्हतो, तर MPSC मधनं माझं डेप्टी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो. म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी मी एकाच वेळेला करत होतो आणि सिस्टमॅटिकली तयारी केली होती. 1996ला जवळजवळ 13 परीक्षा मी सलग पास होत गेलो. त्याचं नियोजन मात्र 1990ला मी ज्यावेळेला 12वीत होतो त्यावेळेपासून मी भूषण गगराणी सरांचं त्यावेळेला व्याख्यान ऐकलं आणि त्यातनं हा स्पार्क निर्माण झाला. ऍक्च्युली शिक्षण तर माझं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे आणि माझ्या वडील माझे 4थी शिकलेलं, पण त्यांचं स्वप्न होतं, म्हणजे ते मला आठवतंय मुंबईला किंवा दिल्लीला मी अभ्यासाच्या तयारीसाठी असायचो त्यावेळेला मला साधं पोस्टकार्ड ते पाठवायचे. म्हणजे त्यात मराठीतनं गावाकडची परिस्थिती काय आहे, तुला पैसे काय कमी पडतायत का, तुला काय अडचणी आहेत का, आमची काही काळजी करू नको, अभ्यास कर, असे मोटिवेटिंग शब्द असायचे. आणि शेवटची एक ओळ न चुकता ते लिहायचे की भावड्या, मला गावाकडे प्रेमानं भावड्या म्हणतात, भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला एक IAS अधिकारी म्हणून लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. मी अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, पण एवढी पेटवणारी ओळ मला माझ्या आयुष्यात सापडली. माझ्या त्या शेतकरी बापासाठी अभ्यास करायचा आणि ते स्वप्न पूर्ण करायचं हे लहानपणी ठरवलेलं होतं. ते प्लॅन म्हणजे काय, डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू अँड हू इज सपोज टू डू इट फॉर यू. त्यामुळे 10वीला मी ज्यावेळेला शिरायला होतो, आत्याच्या घरी जेवायला जायचो आणि त्यांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो. तर मला एक माझ्या शिक्षकांनी खूप चांगली सवय लावली. एक इंग्रजीत म्हण आहे की द हाइट्स ऑफ ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाइट, while their companions were slept they were toiling upwards in the night. जी काही माणसं मोठी उंची गाठतात एका छेपेत मिळालेली नसते, तर त्यांचे बरोबरचे सहाध्यायी किंवा त्यांचे जे कॉम्पिटिटर स्पर्धक आहेत ते झोपा काढतात त्यावेळेला रात्रभर जागून तळमळून एक एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं असतं. मला माझ्या शिक्षकांनी पहाटे 3 वाजता उठायचं, म्हणजे 5 AM क्लब आहे तसा मी 3 AM क्लबचा मेंबर होतो वयाच्या 14व्या-15व्या वर्षी. पहाटे 3ला उठून थंड पाण्याच्या नळाखाली अंघोळ करून 3:30 ते 8:30 ब्रह्म मुहूर्तावर 5 तास अभ्यास केला आणि मी ऍव्हरेज विद्यार्थी 10वीला 88% साली मार्क मिळून तालुक्यात पहिला होतो. त्यामुळे स्वतःतली जी काही पोटेन्शियल आहे, हात मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द जी आहे ती त्या बालवयात तयार झाली. आणि मग पुढचा प्रवास विजिगी सुरू केला. आणि मग मी सांगितलं तसं गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं. मग एवढी मोठी परीक्षा ज्याच्यातनं कलेक्टर बनता येतं, कमिशनर बनता येतं, सचिव बनता येतं, ही परीक्षा मराठी माध्यमातून देता येते हे आम्हाला माहित पडलं. आणि मग 12वीला निर्णय घेतला की आपल्याला ही परीक्षा द्यायची. 12वीचा रिझल्ट लागला. मी आणि आनंद दोघंही इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं ऍडमिशन सोडून आर्ट्सला प्रवेश. पण प्लॅन बी आम्ही एवढ्यासाठी म्हणतोय कारण अनेक मुलं असा निर्णय घेतात इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं ऍडमिशन. आमच्या बॅच मध्ये तर 65 IPS अधिकाऱ्यापैकी 80% हे इंजिनियर्स आणि त्यातल्या त्यात IITचे इंजिनियर्स जास्त होते. इतरांमध्ये डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, ऍग्रिकल्चर मधले, पुसामधले अगदी पोस्ट ग्रॅज्युएट्स, अतिशय हायली क्वालिफाईड असे अधिकारी होते. त्यामुळे हे काय बाबा नांगरे पाटील यांनी BA ला गेला म्हणून तसा निर्णय घेणे उचित नाहीये. कारण मी म्हटलं ना की जवळजवळ 7-8 लाखात आपण पहिल्या 600-700 मध्ये आलो तर एखादी सर्व्हिस आपल्याला मिळू शकते. त्यामुळे प्लॅन बी सुद्धा आपला तेवढाच तयार असला. माझा प्लॅन बी ऑफकोर्स तयार होता, कारण मला जर सिलेक्शन नाही झालं तर मी MA करून मला शिक्षक होण्याची आवड होती. त्यामुळे मला शिक्षक व्हायचं होतं. जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सिलेक्शन नाही झालं तर चांगले प्राध्यापक होऊ असा मला निश्चित आत्मविश्वास होता.
प्लॅन बी आपला निश्चितपणे तयार असला पाहिजे, कारण जे काही फ्रस्ट्रेशन अलीकडे पाहायला मिळतं. कारण मी स्वतः ज्यावेळेला मुंबईमध्ये एक रक्सॅक घेऊन आमदार निवासला राहत होतो आणि सगळं हे औदासीन यायचं, संध्याकाळी मरीन ड्राईव्हला जाऊन डोळ्यातनं सूर्यास्त पाहताना डोळ्यातनं अश्रू व्हायचे. हे खूप छान कविता आहे. भरकर मुट्ठी में कुछ सपने, भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान की कुछ कर जाए, कुछ कर जाए. दीपक सा तेज, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. त्या मातीतला मी वृक्ष नाही की जिथं पाणी भरपूर असतं. ज्या दुष्काळग्रस्त मातीत झवडून झवडून त्या बीजातनं मी वृक्ष तयार झालेलो आहे. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. इस जग में जितने जुल्म नहीं, कारण हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असतात त्यात पब्लिक डिक्लेअर्ड काय असतात. म्हणजे मी चाललोय गावात, वडील पण बुलेट घेऊन देतात, एखादी एकर शेती विकतात आणि मग पुण्याला पोरग स्टाईल मध्ये युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस मध्ये फिरत. पब्लिक डिक्लेअर्ड IAS आणि एक असतो सेल्फ डिक्लेअर्ड, मी स्वतःलाच घोषित करतो माझं सिलेक्शन होत आहे. तिसरा असतो जो सुमडीमध्ये अभ्यास करत असतो, 3 इडियट्स मधल्या त्या सायलेन्सर सारखा तो जो UPSC किंवा MPSC डिक्लेअर्ड असू शकतो. त्यामुळं आपण आपला प्लॅन अगदी सिस्टमॅटिक पुढे न्यायचा आहे, तर त्याची ध्येय धोरण आपण ठरवली पाहिजेत. अभ्यास असा करायचा की कशा पद्धतीने आपल्याला सगळं ते स्ट्रॉंग सगळे एरिया झाले पाहिजे, त्याचं नियोजन कसं करायचं. त्यामुळे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूँ, मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, मुझको कब तक रोकोगे. यात स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे. ब्रेक सम रूल्स, कायदा नाही, काही कन्व्हेन्शनल गोष्टी आपण तोडल्या पाहिजे. आपल्याला वेगळे पण जे आहे ते बाहेर. अपयशाला कधीही घाबरायचं नाही. अपयश तर येणार आहे, प्रत्येक टप्प्यामध्ये अपयश असतं. आपण चढ उतार हे आयुष्यात येतच असतं. त्यामुळे आपल्याला असं निगेटिव्ह फ्रस्ट्रेशन, डिसअपॉइंटमेंट, डिजेक्शन हे सगळं UPSC ची तयारी करणाऱ्यांच्या पाचवीला पुजलेलं असतं. त्यामुळं कष्ट कष्ट कष्ट, प्रयत्न प्रयत्न प्रयत्न, याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा है. नन्ही चीटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखराता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो, जब तक सफल न हो चैन नींद सब त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. स्वतःचं अनालिसिस हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनं नेहमी करत असलं पाहिजे. या परीक्षेचा आवाका खूप मोठा आहे. त्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट आमच्या वेळेला 2 असायचे, ते 600 मार्कांचे, 1200 मार्कांचे त्यात ऑप्शनल सब्जेक्ट आणि 600 मार्काचे जनरल स्टडीज आणि एक 200 मार्काला एसे, अशी 2000 मार्कांची मुख्य परीक्षा व्हायची. त्याचा पॅटर्न बदललेला. आता साधारण 1750 मार्कांची परीक्षा होते. त्यात जनरल स्टडीजचे 4 पेपर, जनरल ऍप्टिट्यूड इथिक्सचा एक पेपर आता इंट्रोड्यूस केलेला आहे. एसेचा पेपर तर पहिल्या प्रमाणेच आहे. एक ऑप्शनल सब्जेक्टची तयारी तुम्हाला करावी लागते. आमच्या वेळेला 2 होते, आता आहेत. त्यामुळे या परीक्षेचा आवाका आहे ना, त्याच्यात बेसिकली काय करायचं त्यापेक्षा काय करायचं नाही, व्हॉट नॉट टू डू इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमच्या वेळेला मला आठवतंय की समजा एल बाशम सरांचं द वंडर दॅट वॉज इंडिया सारखं पुस्तक असतं, त्यातलं सोसायटी, एव्हरीडे लाईफ अँड रिलीजन हे 3च चॅप्टर अतिशय महत्वाचे असायचे. अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्य सारखं रोमिला थापर यांचं पुस्तक असेल तर त्यातले शेवटचे इडिक्ट्स त्याच्यावर प्रश्न विचारला जातो असं निश्चित असायचं. मराठी लिटरेचर मध्ये आम्हाला व्याकरण पूर्ण गाळता यायला लागायचं. मग समीक्षेवरती साहित्याचं स्वरूप, साहित्याची भाषा, साहित्य आणि समाज, साहित्यातली नवता आणि परंपरा, तर कुठलं निवडायचं, कशी तयारी करायची याचं नियोजन खूप महत्वाचं. सिलेक्शन ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट हे तुमच्या पॅशन प्रमाणे असलं पाहिजे.
कशा चांगल्या पद्धतीने मांडणी करू शकतो. कारण युपीएससीची मुख्य परीक्षा असते ती खूप आव्हानात्मक असते. पहिली परीक्षा असते ती सीसॅट जनरल ऍप्टिट्यूड आणि जनरल स्टडीज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. तर त्याचं प्रॅक्टिस, प्रिसाइजनेस, नॉलेज बेस हा खूप इन्फॉर्मेशन हे खूप महत्वाचं. पण मुख्य परीक्षेमध्ये अनालिटिकल माइंडसेट तुमचा खूप महत्वाचा. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारताना तो एक्सप्लेन म्हणून विचारलाय का, डिस्कस म्हणून विचारलाय का, इल्युसिडेट म्हणून विचारलाय का, कम्पेअर म्हणून विचारलेला आहे का, या क्वेश्चन मधले सब क्वेश्चन्स कसे आहेत, त्यातल्या कशाला किती प्रेफरन्स राहतो, हे खूप अनालिसिस, याची नियोजन आणि प्लॅनिंग ही खूप महत्वाची असते. त्यासाठी सिलेबस आणि प्रश्नपत्रिकांचं योग्य विश्लेषण हे खूप महत्वाचं आहे. मी तर ज्यावेळेला मुंबईला गेलेलो होतो, मला आठवतं मी बी के अग्निहोत्रींचं इंडियन हिस्ट्री फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन हे पुस्तक घेतलेलं होतं. आणि पहिल्या पानावरच मला जवळजवळ 16-17 इंग्रजी शब्द अडकले. त्यामुळे सगळं माझी स्वतःची डिक्शनरी, माझी व्होकॅबलरी वाढवण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न केला. त्यामुळे अभ्यास हा खूप सिस्टमॅटिक पद्धतीनं न थकता न थांबता करावा लागतो. त्यात अप्स अँड डाऊन्स येतात. आपल्याला सकाळची झोप येत असेल तर संध्याकाळचा अभ्यास करा. दुपारचा स्लॉट म्हणजे मी सकाळी 4 तास, दुपारी 4 तास आणि संध्याकाळी 4 तासाचे स्लॉट्स अभ्यासासाठी ठरवायचो. आणि त्या 4 तासामध्ये पहिला तास असतो तो ग्राफ आपला अभ्यासाचा कॉन्सन्ट्रेशनचा वर जात असतो. नंतर 2 तास थांबतो. त्या 4थ्या तासाला खाली येत असतो. हे प्रॅक्टिसनं पहिल्यांदा 1 तासाच्या मध्येच 15 मिनिटं, अर्धा तास आणि 15 मिनिटं खाली येत असतो. कारण हे ग्राफ, आपली उत्तरं, त्यातली वेगळेपण, तुमचं हस्ताक्षर कसं चांगलं करता येईल, या सगळ्या गोष्टींची पॅरलल तयारी असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी फाउंडेशन मध्ये बेसिक रीडिंग आपण अवॉइड नाही करू शकत. ऑनलाईन वरती खूप मोठं ज्ञान संग्रह आपल्याला आहे, पण त्यात गोंधळ निर्माण होण्याची बेसिक पुस्तकं जी एनसीईआरटीची पुस्तकं असते. आमच्या वेळेला दत्त आणि सुंदरमचा ठोकळा इकॉनॉमिक्स साठी वाचायला लागायचा. हिस्ट्रीसाठी काही बेसिक पुस्तकं होती. बिपिन चंद्रांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे जनरल स्टडीसाठी खूप महत्वाचं असायचं. पॉलिटीसाठी डी बसूनचं कॉन्स्टिट्यूशन वरचं पुस्तक वाचावं लागायचं. आजकाल कॉन्टेम्पररी हिस्ट्री पण आहे, त्यामुळे इंडिया आफ्टर गांधी सारखं पुस्तक, मला आठवतंय प्रांजल पाटील या मुलीला मी भेटलेलो होतो आणि तिनं ते पुस्तक पूर्ण ऑडिओ बुकच्या माध्यमातून ऐकलेलं होतं. आणि ती आपल्याला माहिती आहे 169वी भारतात आली. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे तिला डोळे नाहीयेत पण विजन आहे. आणि तर केरळामध्ये कलेक्टर म्हणून काम करते. पण बेसिकली तिनं ते पुस्तक इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण अख्खं त्यातले सगळे कॉन्सेप्ट तिला व्यवस्थित माहित होते. अशी मुलं पण आहेत की जी पूर्ण जिद्दीनं परीक्षेला चक्रव्यूह त्याचा भेदतात आणि यशस्वी होतात. त्यामुळे ह्यात कमिटमेंट, डिटर्मिनेशन, आपलं माइंडसेट, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कॅज्युअल स्वरूपाची तयारी करून या परीक्षेत यश मिळवता येईल. थँक्यू सौरभ. आयपीएस हा जो तुमचा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये IAS कडे जसं ऍडमिनिस्ट्रेशन असतं फक्त, ते तर तुमच्यामध्ये आहेच, कारण आयपीएस ची पोस्ट ही सर्वोच्च असते त्या पोलीस दलातली, पण पोलिसिंगचाही भाग आहे. अशा वेळी ही जी दुहेरी कसरत आहे ती तुम्ही कशी करता, आणि त्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यासाठी तुम्ही काय केलं की ती पर्सनॅलिटी त्या पद्धतीने आपली विकसित व्हावी, यासाठी काही विशेष प्रयत्न केले होते का? हे पहा, आम्हाला 10 महिन्याचं रिग्युलस ट्रेनिंग सरदार वल्लभभाई नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS दिलं जातं. त्याच्याबरोबर 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स IAS, IPS आणि सगळ्या ग्रुप ए सर्व्हिसेससाठी आम्ही ज्यावेळेला मसुरीला लबासनामध्ये तो फाउंडेशन ट्रेनिंग मेक्स ह्यूज इम्पॅक्ट. म्हणजे तुमचं, माझं व्यक्तिमत्व एक ग्रामीण युवकामधनं अधिकारी होण्याकडे जे काही झालं असेल, त्यामध्ये ट्रेनिंगचा खूप महत्वाचा रोल आहे. त्याचबरोबर तुमच्या हॅबिट्स, आपण हॅबिट्स कशा लावतो आयुष्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. हे पहा, आपण जो विचार करतो, व्हॉट एव्हर यू थिंक इट बिकम युअर वर्ड. आपण विचार करतो ते शब्द होत असतात. आपण जे बोलत असतो त्याचे आपलं कृतीमध्ये, ऍक्शन्स मध्ये रूपांतर होत असतं. आणि एकच कृती आपण 21 दिवस केली, एक हॅबिट नावाचं छान पुस्तक आहे, तर त्या हॅबिट, त्या कृतीचं चांगल्या किंवा वाईट हॅबिटमध्ये, वाईट आता रोज सिगारेट फोकली किंवा रोज दारू पिली तर ती वाईट हॅबिट लागते. चांगली हॅबिट, सकाळी लवकर उठण्याची हॅबिट असेल, रोज एक 50 पानं वाचण्याची हॅबिट असेल, रोज एक 5 पानं लिहिण्याची हॅबिट असेल, ही हॅबिट आपली चांगली हॅबिट असते. चांगल्या हॅबिटवरती आपलं चारित्र्य अवलंबून असतं. आणि चांगलं चारित्र्य असेल तर चांगला भविष्यकाळ असतो, वाईट चारित्र्य घडलं तर वाईट भविष्यकाळ होतो. त्यामुळे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणतात, when there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home.
When there is harmony at home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. त्यामुळे काही हॅबिट्स आपल्या खूप महत्वाचे आहेत. गेले 25 वर्ष माझं वजन हे 72 किलोचं आहे. 72-73 किलो आहे. मी धावण्याची हॅबिट आहे मला. दर आठवड्याला मी वीकेंडला मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन धावण्याचा प्रयत्न करतो. मी रोजच्या जीवनामध्ये रोज व्यायाम करतो. त्याचा बॅलन्स असतो माझ्या हेल्थ हॅबिट्स मध्ये. चांगलं खातो मी, व्यसनाच्या आहारी जात नाही. तर माझ्या मी हॅबिट्स काही वर्षानुवर्ष डेव्हलप केलेल्या आहेत. त्यात माझं पॅशन आहे. त्यात म्युझिक मला आवडतं, ट्रेकिंग करायला आवडतं, निसर्गाशी संवाद साधायला आवडतं, एकटेपणा बऱ्याचदा मला आवडतो, कारण मी माझ्या स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी त्याचा मला फायदा होतो. मी रोजच्या कामाचं, आठवड्याच्या कामाचं, महिन्याच्या कामाचं योग्य पद्धतीनं नियोजन करतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, म्हणजे आता आम्ही वरिष्ठ अधिकारी असतो, ज्यावेळेला मी आता आयजी रँक मध्ये आहे, त्यामुळे मला मॅनेजरियल जॉबच जास्त आहे. कारण खाली क्राईमचं सुपरविजन करण्यासाठी एसपी रँकच्या अधिकारी असतात. खूप गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल त्यावेळेला निश्चितपणे आमचं सुपरविजन खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे एस्टॅब्लिशमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सांभाळताना सगळ्या कुठल्या गोष्टी आहेत. मला क्राईम कॉन्फरन्स तास कुठल्या दिवशी घ्यायची, पहिल्या सोमवारी काय करायचं, पहिल्या मंगळवारी काय करायचं, पहिल्या बुधवारी काय करायचं, असे 27 सब्जेक्ट मी माझ्या कामाचे ठरवून आता कमिशनर ऑफ पोलीस आहे. त्या 27 सब्जेक्टला मी महिन्यात कुठं ना कुठं 1 तास 2 तास वेळ देतच. कारण सगळे तुमचे, कारण आपण नुसताच जर बायसेपचा व्यायाम केला तर आपले फक्त शरीराचे स्नायू तेवढेच वाढतील ना. त्यामुळे आपल्याला लेगचा व्यायाम करावा लागणार, आपल्याला शोल्डर्सचा करावा लागेल, आपल्याला बॅकचा करावा लागेल, आपल्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट, मेंटल, फिजिकल आणि स्पिरिच्युअल होलिस्टिक डेव्हलपमेंट करण्यासाठी चांगल्या सवयी, आणि ह्या सवयी प्रयत्नाने लागतात. अचानक सगळ्या गोष्टी मिळत नसतात. चांगलं रिडिंग, पुस्तकाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून चांगलं रिडिंग आणि त्यातनं मग चांगल्या हॅबिट्स. पुस्तकं हे खूप मोठे गुरु आहेत. चांगली संगत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि आपला लिथार्जी येणार नाहीये असं तेलकट, तिखट हे आपल्याला खूप काय पैसे लागत नसतात. मला आठवतं मी कोल्हापूरला असताना काय असायचं, कट्ट्यावरचं दूध, म्हैशीच्या दुधावरती आमचं सकाळी आणि संध्याकाळी चालायची. आणि मुंबईला तर असायची असताना एक पार्लेजीचा पुडा आणि चहावरती पण अभ्यास दिवसभर करायचा. ज्यावेळेला जेवण, म्हणजे मी जगन्नाथ शंकर शेठ हॉल युनिव्हर्सिटी हॉस्टेलला होतो, त्यावेळेला डाळ आम्हाला नसायचीच, नुसतंच पाणी असायचं आणि करपलेल्या चपात्या असायच्या. त्यामुळे पोटात आग पडायची, त्यामुळे झोपच लागायची नाही ना. त्यामुळे अभ्यास खूप व्हायचा. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्याला इष्टापत्ती समजायचं. निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्याला निगेटिव्ह म्हणून घ्यायचं नाही, त्याला पॉझिटिव्ह म्हणून घ्यायचं, आणि त्याचा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी कसा फायदा होईल, जे काय होतं. आणि जे काही फ्रस्ट्रेशन असतं, निगेटिव्हिटी असते, ती टेम्पररी असते. कारण ती फेज आपल्याकडनं निघून जाईल हे बघायचं. क्वालिटीज म्हटलं तर तुमच्यात संवेदनशीलता प्रचंड असली पाहिजे, हा माझा विश्वास आहे. इम्पती असली पाहिजे. तुम्ही म्हटलं की पोलीस अधिकारी म्हणून काय इम्पती, मी स्वतःला पोलीस दलाबरोबर आयडेंटिफाय करतो. माझे मामा, सख्खे मामाही हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्या पोलीस कॉलनीज मध्ये, क्वार्टर्स मध्ये प्रत्येक दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीला मी गेले. तर तिथलं जीवन कसं, तिथले कसे प्रश्न गंभीर स्वरूपाचे, ते लहानपणी स्वतःच्या डोळ्यानं ऍज फॅमिली पाहिलेले. माझे सख्खे ब्रदर इन लॉ, माझ्या बहिणीचे पती, हे सब इन्स्पेक्टर म्हणून रिक्रूट झाले. ते आता डीवायएसपी पर्यंत प्रमोशन गेलेले आहेत. पण त्यांचे सब इन्स्पेक्टर लाईफ मध्ये काय अडचणी आहेत, मी स्वतः थेट आयपीएस अधिकारी आहे. मला निश्चितपणे सगळे ज्या अम्युनिटीज आहेत त्या सबऑर्डिनेट ऑफिसरला मिळत नाहीत. मला एसी ऑफिस आहे, एसी गाडी आहे, मला पर्क्स चांगले आहेत. तर त्या कर्मचाऱ्यांचे काय इश्यू आहेत ते मला इम्पतीनं, त्यांच्याबद्दल समानुभूतीने आपण ज्याला प्रश्न पाहतो, संवेदनशीलता कडक असायलाच पाहिजे, स्ट्रिक्ट असायलाच पाहिजे. ते तर पार्ट अँड पार्सल आहे. पण स्ट्रिक्ट कसं असलं पाहिजे, कडक बापासारखं असलं पाहिजे, छळणाऱ्या सावत्राईसारखं नको कडक. तर ते स्ट्रिक्ट फादरची भूमिका ऍज अ गार्डियन ऑफ द डिपार्टमेंट ही खूप महत्वाची आहे. तर संवेदनशीलता, कडकपणा, त्याचबरोबर आपल्यातली टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कुठले प्रश्न सोडवू शकतो. क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगानं टेक्नॉलॉजी आता रोज बदलतीये. सायबर क्राईम किंवा इकॉनॉमिक ऑफेन्सेस चॅलेंजेस आहेत. त्यामुळे स्वतःला अपडेट करणं, ट्रेनिंग देण्यासाठी लोकांना प्रिय करणं, हे ऍज अ लीडर खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर अलर्टनेस आणि अटेंटिव्हनेस फोर्स मधला अतिशय महत्वाचा आहे. तो कसा वाढवता येईल. रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. कमीत कमी वेळेत आपण घटनास्थळावरती कसं योग्य प्रिपेअर्डनेस पद्धतीने जाऊ शकतो, हेही खूप महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स यात टीम स्पिरिट आणि कामरेडरी ही अतिशय महत्वाच्या क्वालिटीज आहेत.
एकमेकांना बरोबर घेऊन आपण टीम मधले मेंबर आहोत आणि टीम नेतृत्व करण्याची आपल्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी या खूप महत्वाच्या गोष्टी. येस सौरभ. IPSच्या सर्व्हिसमध्ये कधीही मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणाचं काम अचानक अंगावर येऊ शकतं. अचानकच अनेक गोष्टी होतात. अख्ख्या महाराष्ट्राने तुम्हाला ताजच्या हल्ल्याच्या वेळी पाहिलेलं आहे. त्यानंतर चाकणमधलं जे मोठं आंदोलन झालं त्यावेळी ज्या पद्धतीने तुम्ही मॉबला सामोरे गेला ते पाहिलेलं आहे. एक इंग्रजीत वचन आहे की ब्रेव्हरी इज नॉट द अब्सेन्स ऑफ फिअर बट ऍक्शन इन द फेस ऑफ फिअर. ते तुम्हाला जेव्हा आम्ही त्या युट्यूबवर नंतर बघितलं, चॅनलवर बघितलं तेव्हा ते आलं. पण ते प्रसंग जेव्हा घडत होते नेमके आतापर्यंतच्या कारकिर्दीतले हे 2 तर आहेतच आणि इतर असे त्याच्याबद्दल सांगायला की कोणकोणते प्रसंग तुम्हाला आतापर्यंतच्या कारकिर्दीतले आव्हानात्मक वाटतात आणि त्याला तुम्ही कसे सामोरे गेलात, मार्ग कसा काढला? पोलीस खात्यात काम करत असताना प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक असतो. वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस रोज डील करावे लागतात. वेगवेगळ्या पद्धतीचे क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरचे इश्यू आणि इतर गोष्टींना मुंबई सारख्या ठिकाणी अजून कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स येत असतात. चाकणचा उल्लेख केला म्हणून मी चाकणचं उदाहरण सांगेल, कारण तिथली अनेक तरुण मुलं रस्त्यावर आलेली होती. जवळजवळ 15,000चा मॉब रस्त्यावर होता. जवळजवळ 30 बसेस त्यांनी पेटवलेल्या होत्या. पोलीस स्टेशनवरती हल्ला केलेला होता. पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ 15 कर्मचारी अडकलेले होते. त्यावेळेला मी सुदैवानं योगायोगानं मी पुण्यामध्ये होतो आणि मी तिथं आणि एसपीनी फक्त 3च दिवस पूर्वी चार्ज घेतलेला होता. मी तिथं स्वतः घटनास्थळावर गेलो. साधारण 500 मीटरच्या अंतरावर मी होतो आणि समोर आग मोठ्या प्रमाणावर भडकलेली आणि मॉबचा हुर्ऱ्यो सुरू होता. माझ्यावर 15-20 कर्मचारी होते आणि एक सब इन्स्पेक्टर API दराडे म्हणून होते. तर त्यावेळेला मी निर्णय जर घेतला असता की 20 कर्मचाऱ्यांना घेऊन मी तिथं जर फायरिंग करणं किंवा इतर प्रकार केले असते तर तिथं लिंचिंग आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली असती आणि परिस्थिती अजून चिघळली असते, कारण त्यावेळेला आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात सुरू होतं. त्याला एक ब्लिंक नावाचं पुस्तक आहे, क्षणभरात, कारण एक खूप छान मानेकशॉची स्टोरी मी वाचलेली होती की फिजिकल करेज आणि मॉरल करेज वरती होती. मॉरल करेज म्हणजे त्यांनी एक सोहन सिंग नावाच्या सोल्जरची कहाणी सांगितलेली आहे की त्यांच्याकडं 1942च्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते नेपाळच्या भागात पोस्टेड होते. त्यावेळेला सोहन सिंग नावाचा एक नाईक होता की ज्याला प्रमोशन त्यांनी नाकारलेलं होतं आणि त्यांनी बाबा ठरवलं होतं की कर्नल साहब को आज गोली मारू. त्यावेळेला त्यांना गोली मारूंगा म्हटल्यानंतर त्यांना सोहन सिंगला त्यांनी बाकीच्यांनी अरेस्ट करून त्यांच्या समोर प्रोड्यूस केलं. तर तो त्यांच्या बटालियन मधला एक सोल्जर होता आणि त्याला अशा पद्धतीने अरेस्ट करून पुढे आणल्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही मारना आहे ना तो ये ले लो पिस्टल. त्याला भरलेली पिस्टल दिली आणि त्याला सांगितलं मारो गोली. त्यांनी नकार दिला त्या ठिकाणी आणि त्यांनी त्यावेळेला जनरल मानेकशॉनी सांगितलं की आज माझ्या टेंटच्या बाहेर हा सेंट्रीची ड्युटी, म्हणजे भरलेली रायफल घेऊन त्यांचंच प्रोटेक्शन आणि हा गोली. ते बाकीचे घाबरले आणि ते सांगायला लागले की सर ये आपको गोली मारे. त्यावेळेला त्यांनी त्या भाषणात सांगितलं की मला रात्रभर झोप लागली नाही आणि ये मुझे गोली मारेगा ये पॉसिबल आहे. पण मी जर घाबरलो हे माझ्या कंपनीला किंवा बटालियनला कळालं तर निश्चितपणे माझं मोराल, माझं जे नेतृत्व करण्याचं जे मोराल आहे ते निश्चितपणे कमी होईल आणि साहब डरता है हा मेसेज आहे. आयुष्यात काही प्रसंग, भीती ही प्रत्येकाकडे असते. म्हणजे भीती हा भीतीचं ज्या वेळेला अनएक्सेप्टन्स ऑफ फिअर, अनएक्सेप्टन्स ऑफ व्हॉट इज अनसर्टन इज फिअर वेदामधले विचार आहेत. जे आपण अस्थिर आहे ते न स्वीकारतो त्यावेळेला भीतीमध्ये त्याचं रूपांतर होतं. ज्यावेळेला ते स्वीकारतो तर तीच भीती ती साहसामध्ये ऍडव्हेंचर मध्ये रूपांतरित होते. ही भीती आपण साहसामध्ये कशी, मग त्यावेळेला ते एक स्कूटी जात होती, तिथली स्कूटीवरचा एक तरुण होता सिव्हिलियन, त्याला म्हटलं की मला त्या मॉब मध्ये घेऊन चल. मी माझी कॅप पण बाजूला केली, हेल्मेट बाजूला ठेवलं, पिस्टल बाजूला ठेवली, काठी पण हातात गेले, मी निहत्ता त्या मॉब मध्ये गेलो. मी हा निर्णय घेतला की मी या ठिकाणी 2 वर्ष एसपी म्हणून काम केलंय. मी विशेषतः युवकांमध्ये जास्त असतो, प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधलेला आहे. मी आयजी म्हणून तिथं 2 वर्ष काम करतो. लेट देम लिंच मी, कारण तिथं परिस्थिती तिचा बरोबर निर्णय मला माहित नाही. पण त्यावेळेला मला त्यांनी पाहिले की एक आयजी रँकचा अधिकारी समोर येतोय, संवाद साधण्यासाठी येतोय, तर तेच दगड आणि हातामध्ये
पेट्रोल बॉम्ब आणि हे सगळे असणारे तरुण तिथं खाली बसले. ते साधारण 5-7 मिनिटांचा संवाद मी त्यांच्याशी साधला आणि तेच तरुण शांत डोक्याने तिथनं निघून गेले. काही तरुणांनी म्हणजे अक्षरशः माझे पाया पण पडले. तर हे एक मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्याशी संवाद साधला. या म्हणजे युवकांमध्ये डिलिक्वन्सी काय ते, त्यांच्यातला रोष कसा वेंट आउट करायचा, त्याला एक वेगळ्या पद्धतीने डील करण्याची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी असते. त्यामुळं तिथून मग पुढे राजगुरुनगरला सेम व्हायलन्स सुरू होतं. तिथेही अशाच पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला आपलं नेतृत्व पहिल्यांदा चांगल्या पद्धतीनं घडवावं लागतं. त्यांच्याशी पहिल्यांदा आपला रॅपो असला पाहिजे. शांततेच्या काळात जर चांगला घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त. ते शांततेच्या काळात पण जी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून किंवा लहान मुलं, वृद्ध माणसं, स्त्रिया, दलित, अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आपण जेवढ्या समानुभूतीने हाताळतो तेवढा आपल्याला फील्डवरती काम करताना त्याचा फायदा होत असतो. त्यामुळं असे प्रसंग निश्चितपणे येत असतात. त्याला धाडसानं सामोरे जाणं, कारण कविता मी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये उत्तरित केली होती. मला त्यांनी विचारलं होतं की दुनिया में क्यों आए हो, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ त्यावेळी युपीएससीचे चेअरमन. तर मी त्या कविता, मला जी आवडणारी सैनिकाची कविता आहे ती युद्धातल्या सैनिकाची कविता की टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, टू फाईट द अनबीटेबल फो. मला जे अशक्य आहे ते स्वप्न पाहायचं आहे. जे शत्रूला कोणी हरवत नाहीये त्याला मला जाऊन हरवायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाहीये त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू बिअर द अनबिअरेबल सॉरो, जे दुःख कुणी सहन करू शकत नाही ते मला सहन कर. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अपार, टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू वेअरी. माझे हात पाय बाहू सगळं शरीर थकून गेले पण मला ते एव्हरेस्ट दिसतोय. एव्हरेस्ट चढण्यासाठी एक पाऊल टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. This is my quest to follow that star, no matter how hopeless, no matter how far, to fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा, त्यावेळी कोणताही थांबा घ्यायचा नाही, कोणताही प्रश्न विचारायचा नाही. माझी नरकात जायची तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारे कारण स्वर्गीय असलं पाहिजे. त्या कवितेतला शेवटच्या ओळी आहेत. म्हणजे ताजचा उल्लेख केला म्हणून ताजमध्ये जाताना कारण रस्त्यावरतीच त्यावेळेचे डीजीपी सीपी सरांचा फोन आला की ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फैरीचे आवाज येतात. 9:40 ताजमध्ये टेररिस्ट घुसलेले होते. 9:51 11व्या मिनिटाला मी पाठीमागच्या गेटला गेलो तर सुनील गुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ होता. आतमधनं दे आर किलिंग पीपल. AK-47 आणि ग्रेनेड ब्लास्टचे आवाज होते. पण त्या ठिकाणी रिस्पॉन्स करणं, कारण त्या ठिकाणी मी रिइन्फोर्समेंटची मदत करणं, माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं, ऑटोमॅटिक वेपन्स नव्हते. माझ्याकडे एक पिस्टल होती, ग्लॉक पिस्टल होती आणि माझ्या बॉडीगार्डकडे एक पिस्टल होती. मी दोघं आतमध्ये एवढ्यासाठी घुसलो कारण तिथं काउंटर अटॅक करणं हे खूप महत्वाचं आहे. त्या परिस्थितीमध्ये जर काउंटर अटॅक, सरप्राईज अटॅक केला, कारण मला ताजची टोपोग्राफी खूप चांगल्या पद्धतीने, ताजवरती हल्ला होण्याच्या अगोदर 1.5 महिना मी त्या ताजमध्ये 9 तास कोणत्या हॉटेलची रेकी बारकाईने केलेली होती. तिथल्या सगळ्या एंट्रीज, एक्झिट्स, तिथली पेरिफेरल सिक्युरिटी, तिथे स्मोक डिटेक्टर्स, फायर स्प्रिंकलर, सीसीटीव्ही कंट्रोल रूम याचा बारकाईनं माझा अभ्यास होता. त्यामुळे त्याची टोपोग्राफी आहे. आणि आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवरायांनी आपल्याला गनिमी कापा शिकवला, प्रौढ प्रताप पुरंदर त्यांना म्हणतात. त्यामुळे त्यांनी जे शिकवलंय ते डोक्यात होतं की आपल्याला सह्याद्रीच्या जंगलांची, दऱ्याखोऱ्यांची माहिती असणं हेच त्यावेळेला ऍडव्हान्टेज होता ना. त्यामुळे किती मोठं समोरचे प्रत्येक टेररिस्टकडे एक AK-47, 500-600 त्यांच्या गोळ्या, 25 ग्रेनेड सारखे बॉम्ब आणि एक RDXचा 8 किलोचा बॉम्ब अशी सामुग्री होती. तर ते ऑड बॅटल होतं, पण आपल्याकडे डॉमिनेशन करण्यासाठी टोपोग्राफीची माहिती आहे म्हणून आम्ही तिथं घुसलो. त्यावेळेला आतमधनं AK-47शी मुकाबला आपल्याला उघड्या छातीने करता येणार नाही. त्यामुळे इथं आपली शहीद होण्याची जागा आहे हे निश्चितपणे. कारण माझ्यावर आलेला राहुल शिंदे हा जवान, त्याला होतात, त्यामुळे ते काय फ्रॅक्शन ऑफ सेकंडची गोष्ट होती. इकडून गोळी, त्यामुळे त्या ठिकाणी डोक्यामध्ये द्विधा तयार होणं हे, कारण आपण घेतलेली शपथ, ही ज्यावेळेला चौघांची टीम आमची नंतर 11:30च्या दरम्यान, ही आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा चांगली मारायची किंवा मरायची सध्या आयुष्यात येणारच नाही. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे हैं कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. आयुष्य डेथ विथ डिग्निटी हे एक आकर्षण असतं. त्यामुळं असे प्रसंग असतात ते त्यावेळेच्या मानसिकतेत, कारण
त्यावेळेला करकरे सर, कामटे सर, साळसकर, ओंबाळे साहेब हे सगळे शहीद झाले त्यावेळेला एक कमिटमेंट, जिथं जे मिळेल म्हणजे दगड मिळाले, लाठी मिळाली, ओंबाळे साहेबांनी एक लाठीनिशी ते कसाबला भिडले आणि 5 गोळ्या AK-47च्या पोटात घेतला तरी पकड नाही. द कमिटमेंट ऑफ द मुंबई पोलीस, त्याच्याबद्दल सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे. जे प्रसंग असतात ते त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्यांना सामोरे जायचं असतं. मात्र त्यासाठी असणारी तयारी खूप महत्वाची असते, जी नेहमी अलर्टनेस आणि अटेंटिव्हनेस आणि प्रिपेअर्डनेस हा नेहमी तुमच्या रिहर्सल आम्हाला का कराव्या लागतात, आम्ही प्रॅक्टिस का करतो, आम्ही परेड का करतो, आम्ही रायट कंट्रोल, मॉब डिस्पर्शलचे रिहर्सल्स का करतो, त्याची तयारी ही आमच्या ड्रिलचा, ट्रेनिंगचा भाग आहे आणि ते नेहमी सतत त्यासाठी आम्ही कार्यमग्न असतो. येस, थँक्यू. याला जोडूनच आता तुम्ही नाशिकचे आता आयुक्त आहात. गेल्या काही काळात अनेक गावगुंडांना जरब बसलेली आहे तुम्ही आल्यानंतर. अनेकांना स्थानबद्ध केलंय, अनेक तडीपारी झालेल्या आहेत. मुथूटच्या दरोड्यासारखं जे एक राज्यीय जो टोळी होती ती तुमच्या तिथे असल्यामुळे ते सगळा छडा लागलाय, त्याच्याबद्दल पण थोडस जरा सांगा ना. मुथूट 14 जून 1919ला हा अतिशय गंभीर स्वरूपाचा दरोड्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला. त्यामध्ये जवळजवळ 16 कोटीचं सोनं सिस्टमॅटिकली चोरायचा प्लॅन होता आणि त्यात एक सॅजी सॅम्युअल नावाचा अतिशय धाडशी तरुण त्या कंपनीत काम करणारा, त्यांनी आपलं बलिदान दिलं की ज्यामुळे तो चोरीचा प्रयत्न किंवा दरोड्याचा प्रयत्न फसला. त्यात जवळजवळ 6 बुलेट त्या तरुण कर्मचाऱ्यांनी सहन आपल्या छातीवर झेलले आणि स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हे खूप चॅलेंजिंग प्रकरण होतं, कारण यातला दरोडे मुख्य सूत्रधार सुबोध सिंग जो आहे तो बेऊर जेल आहे पाटण्यामध्ये, तिथं बसून त्यांनी 1.5 वर्षापासून जेलमध्ये बसून त्यांनी प्लॅनिंग, आपण मोका लावला MCOCR मध्ये कारवाई केली. पण तिथून त्यांनी सगळे जे फूड सोल्जर्स होते ते देशभरातनं वेगवेगळ्या ठिकाणावरनं निवडले आणि 6 जण जे पाठवलेले होते त्यांना एकमेकांचे नंबर किंवा नावं सुद्धा माहित नव्हती, वेगळी वेगळी नावं, कारण डिटेक्शन होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा होता. पण आमच्या टीम्सनी इतकी सिस्टमॅटिक त्यात पावलं उचलली आणि जे काही क्लूज होते, फक्त आम्ही क्लूज सांगू शकत नाहीये, पण बिहारमध्ये जाऊन तिथल्या वेशामध्ये तिथल्या म्हणजे खिचडी खाऊन आमचे कर्मचारी ACP रँकचे, PI रँकचे तिथं सगळ्या दरोडेखोरांना मुसक्या आवळण्यात यश आपल्याला मिळालं. तर कन्सिस्टंट एफर्ट्स आणि जो काही धागा मिळतो सुईवरून स्वर्ग गाठणं, सुतावरून स्वर्ग गाठणं आपण जे म्हणतो, ते पोलीस दलातले प्रोफेशनल अधिकारी करत असतात. त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं टेक्निकल अनालिसिस आणि प्रोफेशनल नॉलेज असणं हे महत्वाचं. ते आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे स्किल हे निश्चितपणे असतं. क्राईम ब्रँचचे काही अधिकारी त्यामध्ये निष्णात असतात. तर एक अतिशय चांगलं डिटेक्शन आणि त्यात त्या साजी सॅम्युअल त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आपल्याला न्याय देता आला. बाकी जनरल हे काम असतं. बेसिकली आपण नाशिक शहरातले मर्डर्स हे 40% कमी झाले. त्याचं कारण गँग होत्या, त्यात जवळजवळ 6 गँगला आपण मोका लावला आणि 31 गुन्हेगारांना मोकामध्ये आपण जेरबंद केलं. तर 18 जणांना MPDA खाली 1 वर्ष जेलमध्ये पाठवण्याचे कमिशनर पोलीस म्हणून अधिकार असतात, त्याचा योग्य पद्धतीने वापर करू शकतो. आणि अनेक जवळजवळ 300 लोकांना आपण तडीपार केलं. हे नेहमीचीच काम आहेत की त्याच्यावर इफेक्टिव्ह त्यांच्यावर. आणि रात्रीच्या कोमिंग ऑपरेशन, ऑल आउट ऑपरेशन, आपण रात्रीच्या वेळेला 135 कारवाई आणि विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण निर्भया पथक, पोलीस काका, पोलीस दिदी असे प्रोजेक्ट जे DGP साहेबांनी सांगितले होते चांगल्या पद्धतीने राबवले. त्यामुळे एक चांगलं वातावरण शहरामध्ये तयार झालं. थँक्यू. आता उमेदवारांचे खूप प्रश्न येत आहेत. तिकडे जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न थोडासा वैयक्तिक म्हणा त्या पद्धतीचा विचारतो की ही सगळी जी धकाधकी असते सतत, कधी काही फोन येईल, कुठं काय झालंय, एवढा मोठा एरिया आहे, तुमचं मोठं पद आहे, ह्या सगळ्या धकाधकीला सामोरं जाताना तुम्ही शारीरिक स्वास्थ्याचा मगाशी उल्लेख केलात, कशा पद्धतीने फिटनेस ठेवता, पण मानसिक स्वास्थ्य तुम्ही कसं ठेवता आणि कुटुंबाला वेळ कसं देता? कारण एक इंग्रजी वर्षन आहे, म्हणजे ते पोलीस किंवा सोल्जरचे पत्नीची व्यथा आहे एक प्रकारे, आय स्लीप अलोन बिकॉज यू स्लीप सेफ. तुम्ही सुरक्षित झोपावं म्हणून आम्ही कुटुंब त्याग करतो, आमचे पती पोलीस संरक्षण दल अशा ह्याच्यामध्ये जातात, त्या पत्नीची ती व्यथा आहे. कसं तुम्ही त्यांना वेळ देता, मानसिक स्वास्थ्य तुमचं आणि कुटुंबाचं या सगळ्या ह्याच्यात कशा पद्धतीनं टिकवता? छंद काही वेगळे जोपासता का त्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, नवी ऊर्जा मिळवण्यासाठी?
आणि या प्रश्नाच्या उत्तरानंतर आपण मुलांच्या प्रश्नांकडे जाऊया. तुम्ही खूप असा संवेदनशील प्रश्न विचारलेला आहे. सुदैवानं माझी पत्नी ऐकत नसेल अशी अपेक्षा करतो. बेसिकली लाईफ हा बॅलन्स आहे. या बॅलन्स मध्ये 1/3, 1/3, 1/3 स्वतःसाठी 1/3 आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मित्रमंडळीसाठी 1/3 आणि 1/3 आपण प्रोफेशनसाठी वेळ दिला पाहिजे. असं तर बॅलन्स आहे ना. म्हणजे आपण लहानपणी ते लिंबू चमच्याची शर्यत खेळायचो. म्हणजे चमच्यातनं लिंबू पडला आणि शर्यत जिंकली तर त्याला काही अर्थ नाहीये. तेव्हा तो बॅलन्स करत आयुष्यामध्ये गेलं पाहिजे. आणि 8 ते 10 तास व्यवस्थित काम केलं तर ते पुरत असतं, असं माझा निश्चित अनुभव आहे. निश्चितपणे ज्या वेळेला एसपी किंवा डीसीपी म्हणून जवळजवळ 14-15 वर्ष तुम्हाला काम करावं लागतं, त्यावेळेला खूप फील्डवरती तुम्ही असता. आता ज्यावेळेला कमिशनर किंवा आयजी असतो त्यावेळेला तुम्ही सुपरविजन मध्ये जास्त असता. कामाचे स्ट्रेस हा कंटिन्युअस राहतो कारण तुमचे फोन कंटिन्युअस स्वरूपात चालू असतात, मॉनिटरिंग कंटिन्युअस स्वरूपात चालू असतं. सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला स्वतःसाठी वेळ देणं कठीण होऊन जातं. पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मुंबईमध्ये मी रविवारी मॅरेथॉन धावायचो आणि मग 21 किलोमीटर धावून आलो की मग घरी थकूनच जायचो आणि मग निश्चितपणे कुटुंबाला वेळ देत नाही म्हणून वाद व्हायचे. मी चांगली युक्ती लढवली की बाबा आपण पत्नीला सुद्धा धावायला का शिकवत नाही. त्यामुळे माझी पत्नी आता माझ्याबरोबर मॅरेथॉन धावते. ती सुद्धा 21 किलोमीटर धावू शकते. अशा कुटुंबाबरोबरच जिथे जिथं म्हणजे जिमला जायचं असेल तर आम्ही दोघं सोबत जातो. सकाळच्या वेळेला मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला एक चांगला क्वालिटी वॉक घ्यायचा आमचा 8 तास असतो. शक्यतो संध्याकाळचं जेवण एकत्र करायचं मुलं आणि आपलं. अशा काही बेसिक गोष्टी पाळल्या की क्वालिटी टाइम ऑटोमॅटिक मॅनेज होतो. आणि निश्चितपणे आम्ही आठवड्यातनं एकदा सिनेमाला जाण्याचा प्रयत्न करतो. एखादं चांगलं म्युझिक असेल एकत्र ऐकतो. ट्रेकिंगला सुद्धा एकत्र जाण्याचा प्रयत्न असतो. फॅमिली हा बॅलन्स आहे आणि तो आपण प्रायोरिटीमध्ये ठेवलाच पाहिजे कारण आपण सगळे स्ट्रेस आहेत ते आपल्या मुलाला ज्यावेळेला तो धावत धावत येतो आणि आपल्या कुशीत लपतो त्यावेळेला सगळा स्ट्रेस ऑटोमॅटिक उडून जातो. त्यामुळे हे बॅलन्स मला वाटतं खूप सगळ्यांनीच त्याचा विचार करणं आवश्यक आहे. थँक्यू. नमस्कार सर, मी स्वाती केतकर आणि आपल्याकडे विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप प्रश्न आलेले आहेत. तर ते प्रश्न आपण आता जरा घेऊया कारण जवळपास 1000च्या वर विद्यार्थी या आपल्या वेब संवादासाठी सहभागी झालेले आहेत आणि 100 पेक्षा जास्त प्रश्न आता माझ्या समोर आहेत. तर साधारण मी त्यातले सगळेच घेता येणार नाहीत आपल्याला, पण तरीही सुरुवातीला तुम्ही जसं म्हणला होतात की तुम्ही जेव्हा 96 मध्ये परीक्षा पास झालात तर 90 पासून तुमची तयारी सुरू होती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी तसा प्रश्न विचारलाय की 11वी पासून किंवा 12वी पासून तयारी सुरू करायची म्हणजे नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने तेव्हापासून अभ्यासाचं नियोजन करायचं किंवा आपल्या ध्येयाचं नियोजन तेव्हापासून कसं करायचं? हे पहा, हा युपीएससीचा जो मुख्य भर असतो तो जनरल स्टडीज वरती असतो. जनरल स्टडीज म्हणजे काय आहे? इंडियन हिस्ट्री, जॉग्राफी, जॉग्राफीमध्ये जनरल जॉग्राफी, प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, मेंटल ॲबिलिटी किंवा इंडियन पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशन, करंट इव्हेंट्स, हे जे ऍस्पेक्ट आहेत ते सगळेच्या सगळे ऍस्पेक्ट आपण 11वी 12वी पर्यंत जो अभ्यास असतो त्यात सगळे कव्हर होतात. तुमचं फाउंडेशन म्हणजे 10वी पर्यंत आणि 12वी पर्यंतचा बेसिक अभ्यास आपण एनसीईआरटीची जी 12वी पर्यंतची पुस्तकं आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. ती बेसिक पुस्तकं आहेत. एन्शंट हिस्ट्रीवरचं आर एस शर्मांचं पुस्तक मला आठवतंय, मॉडर्न हिस्ट्रीवरचं बिपिन चंद्रांचं पुस्तक मला आठवतंय, इरफान हबीब यांचं मेडिवल हिस्ट्रीवरचं पुस्तक आठवतंय. ही बेसिक पुस्तकं जी शाळेतली आहेत आणि 11वी 12वीची आहेत ना, इकॉनॉमीवरचं इव्होल्युशन ऑफ इकॉनॉमी नावाचं 12वीचं पुस्तक आहे. हे फाउंडेशन आहे. त्यामुळे ते फाउंडेशन 11वी 12वी पर्यंत खूप महत्वाचं आहे. जरुरी नाहीये किंवा ते 12वी पासूनच अभ्यास केला पाहिजे. जे पोरं खरंच 12वी पर्यंत फाउंडेशन ज्यांचं घट्ट आहे आणि नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत अजिबातच त्यांनी विचार केलेला नाही. का आयआयटीची मुलं क्रॅक करतात 1 वर्षाच्या अभ्यास? कारण त्यांनी 12वी पर्यंत जीवतोड मेहनत घेतलेली असते. नंतर आयआयटीचा अभ्यास करताना त्यांचे फाउंडेशन खूप घट्ट झालेले असतात. किंवा इंजिनिअरिंगची, मेडिकलची मुलं ही मूलतः त्यांची बेसिक तयारी असते ती खूप चांगली झालेली आहे. ते नंतर परीक्षा 1 वर्षाचा अभ्यास करून क्रॅक करू शकतात. फक्त एक्सक्लुझिव्हली मला हेच करायचंय मग मी 11वी पासून फक्त एवढंच करणार असं नाहीये. म्हणून मी सांगितलं की प्लॅन बी.
दुर्दैवानं माझं सिलेक्शन नाही झालं तर होणारच नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांचं खूप चांगले एफर्ट्स येऊन सुद्धा सिलेक्शन, तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, अशा पद्धतीची ती परीक्षा असते. तो त्यामुळे आपला प्लॅन बी पण तेवढाच सक्षम असला पाहिजे, असं मी मुद्दामहून सांगू इच्छितो. नंतर आपल्या आयुष्यामध्ये व्हॅक्युम निर्माण होण्याची पण शक्यता असते. त्यामुळं तयारी करायची आहे, पूर्ण ताकदीनं तयारी करायची आहे. पण 11वी पासून 12वी पासून काही हॅबिट्स मी म्हटलं की जनरल स्टडीज साठी चांगली मॅगझिन्स, फ्रंटलाईन सारखी आम्ही वाचायचो, सिव्हिल सर्व्हिसेस क्रोनिकल सारखी मॅगझिन्स, वर्तमानपत्र, कारण पहिल्यांदा इंग्रजी कळायचंच नाही, हिंदू आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचला पाहिजे असा आग्रह असायचा, किंवा मराठीतले पेपर, त्यातली एडिटोरियल आम्ही जपून ठेवायचो. तर ते सगळे इंडियन एक्सप्रेस असे चांगले पेपर वाचण्याची सवय आम्ही त्यावेळेला जाणीवपूर्वक लावली, आणि त्यातली एडिटोरियल्स व्यवस्थित कशी अनालिटिकल पद्धतीने वाचता येईल. आणि ज्या गोष्टी हॅबिट्स मधल्या, मी काय सांगतो, माझं एमपीएससी मधनं डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन होण्याचं मुख्य कारण म्हणजे मला इंग्रजी विषयामध्ये 92 मार्क, 100 पैकी 92 मार्क हे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना पण मिळत नाही. मला 92 मार्क का होते? एसे जो आहे निबंध इंग्रजीतला, तो 40 मार्काचा असतो. एसे मध्येच मला खूप चांगले मार्क मिळाले असतील. तर तो एसे मी कोणता लिहिला होता? ज्यावेळेला मी एनसीसीचं सी सर्टिफिकेटच्या एका अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प मध्ये होतो, त्यावेळेला एलोक्युशन कॉम्पिटिशन मध्ये नॅशनल इंटिग्रेशन नावाचा सिव्हिल सर्व्हिसेस क्रोनिकल मधला एक निबंध पाठ केला, आणि तो म्हणून दाखवला. माझा पहिला नंबर आला होता वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आणि तोच निबंध मी नॅशनल इंटिग्रेशनचा वरचा, ज्यावेळेला एमपीएससी मध्ये इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर, हा इंग्रजीत निबंध होता. तो त्यात काही मॉडिफिकेशन, चेंजेस करून त्यात व्यवस्थितपणे तो इकडे लिहिला. म्हणजे कसा, ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण होतं. द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. आता इथं if I were a prime minister, त्याच्यात मी काय लिहिलं? The strength of the nation lies not in prime minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and complete dedication to the cause of unity and integrity of the nation. असे इंटेलिजंट चेंजेस, म्हणजे हे चेंजेस प्रत्येक जण करू शकत नाही. प्रत्येकाचे टेक्निक, अभ्यासाची तंत्र आणि मंत्र वेगळे असतात. त्यामुळे क्लुप्त्या असतात, ते प्रत्येकाने आपले तंत्र डेव्हलप करायचे असतात. तर ती मी तंत्र, उत्तर कशी लिहायची, माझा ऑप्शनल सब्जेक्ट मला मराठी लिटरेचर घ्यायचा होता, तर त्याची मी तयारी, चांगलं रिडिंग मला जे करायचं, हिस्ट्रीसाठी रिडिंग, आणि तुमचं बेसिक नॉलेज जेवढं स्ट्रॉंग होतं तेवढं तुम्हाला नंतर त्याची, म्हणजे मी सोशिओलॉजी मध्ये फक्त 8 दिवस अभ्यास करून 160 मार्क मला मिळाले होते एमपीएससी मध्ये. म्हणजे मी एमपीएससी मध्ये डेप्युटी कलेक्टर वगैरे सांगितलं तुम्हाला, त्यात 80% मला मार्क सोशिओलॉजीच्या 8 दिवसाच्या अभ्यासावर कशी काय मिळाली? कुठली पुस्तकं पोरं एवढे ग्रंथ वाचतात? मी एवढं एक सगळ्यात छोटं 175 पानांचं सगळ्यात छोटं पुस्तक घेऊन अभ्यास करून 160 म्हणजे 80% मार्क मिळवले. त्याचं कारण म्हणजे मी कॉमन सेन्सनं तर लिहिली. ऑब्झर्वेशन, निरीक्षण आणि कॉमन सेन्स हे खूप महत्वाचं आहे. त्यात बलुतेदारी सिस्टमवर प्रश्न होता. आता मला बलुतेदारी सिस्टमवर वाचायची काय गरज आहे? मी खेड्यातला आहे, लहानपणापासून 12 बलुतेदार, 18 लुतेदार, बार्टर सिस्टम, कुणबी, आणि त्या सगळ्या गोष्टी मी लहान घरातच बघितलेल्या आहेत. त्यामुळे मला वेगळं काय वाचायची गरज नाही. मी सेक्युलरिझम वरचा विषय प्रश्न होता, त्यात मी हिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्हने त्याचं उत्तर लिहिलं, की त्यात 30 इयर्स वॉर झालेलं होतं, त्यामुळे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्स मध्ये ट्रिटी झालेली होती. त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये सेक्युलरिझम लिहिला, आणि टॉलरन्स आणि सेक्युलरिझम मधला फरक व्यवस्थित विषय. त्यामुळे तुमच्या टॅक्टिक्स या तुमच्या अभ्यास, तुमच्या अनुभव, तुमच्या ऑब्झर्वेशन, कॉमन सेन्स याच्यावर अवलंबून असतात. आणि ते डेव्हलप करणे, हॅबिट्स डेव्हलप करणं, वेळ घेणं, पण त्याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह तेवढंच करणं हे मी काही स्ट्रॉंगली रिकमेंड करत नाहीये. आमच्यासमोर, माझ्यासमोर मी डू ऑर डाय परिस्थिती निर्माण केलेली होती, पण मी म्हटलं ना, मला पुढे जाऊन एक प्राध्यापक पण व्हायचं होतं. माझ्या प्रायोरिटी ठरलेलं होतं, मला इंजिनियर नाही व्हायचं. म्हणून काय, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल आणि बाबा इतर जण BA BCom असा निर्णय न घेता, आपल्याला जे पॅशन आहे, आपली आवड आहे, बेसिक एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड साठी, जॉब पर्यायासाठी एक प्रोफेशनल डिग्री असणे हे महत्वाचं आहे. येस, थँक्यू. आणखीन
अक्षय म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे की सेंट्रल पीएसआय आणि राज्य पीएसआयचा अभ्यास एकत्र करावा का? कारण पेपर मराठी आणि एक पेपर हिंदी इंग्लिश मधून असतो, तर काय स्ट्रॅटेजी असावी? ह्याच्या अनुषंगाने मला थोडासा एक आणखीन प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे माध्यम आहे, तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला होतात की तुम्हाला कळलं होतं की मराठी माध्यमातून सुद्धा ही परीक्षा देता येते. तर माध्यमाविषयी मुलांच्या मनात खूप शंका असतात की मराठीतून आपण जर परीक्षा दिली तर कुठेतरी आपल्याला कमी समजलं जाईल का? किंवा इंग्लिश मधूनच परीक्षा देणं गरजेचं आहे का? तर या माध्यम निवडीबद्दल सुद्धा सांगा. आणि हा जो प्रश्न आहे की सेंट्रल पीएसआय आणि राज्य पीएसआय, तर त्याविषयी सुद्धा सांगा. नाही, हे आता युनिफॉर्म सर्व्हिसेस मध्ये सेंट्रल पीएसआय म्हणजे सीएपीएफ म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, ज्या बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी किंवा वेगवेगळ्या आयबी मध्ये किंवा सीबीआय मध्ये सुद्धा सब इन्स्पेक्टरच्या लेवलच्या परीक्षा होतात, त्याच्यासाठी परीक्षा होत असते, जी इंग्लिश आणि हिंदी मध्ये मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स असते. आणि त्याचबरोबर पीएसआय आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मधून महाराष्ट्र पोलीस देण्यासाठी पीएसआय ची मराठीतनं परीक्षा होत असते. सेम पद्धतीनं डीवायएसपी रँकसाठी किंवा डीएसपी रँकसाठी किंवा असिस्टंट कमांडंट इन पॅरामिलिटरी फोर्सेसच्या इक्विव्हलंट पोस्ट आहेत की ज्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट या पदासाठी, आणि आपल्याकडे डीवायएसपी किंवा एसीपी या पदासाठी पॅरलल मराठी मधनं परीक्षा होत असते. तिकडे पर्यायी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये परीक्षा होत असते. ऑफकोर्स युपीएससी ची परीक्षा ही सुद्धा हिंदी किंवा इंग्लिश यामध्ये प्रश्न असतात. उत्तर मात्र तुम्ही मराठीतनं मुख्य परीक्षेची देऊ शकता. मल्टिपल चॉईस मध्ये ऑफकोर्स तुम्हाला एक ऑप्शन द्यावा लागतो. तर या 3 माध्यमाच्या बाबतीत एक मी स्पष्ट करू इच्छितो की युपीएससी ची परीक्षा ही मराठी माध्यमातून देता येते, हे अतिशय बरोबर आहे. परंतु त्यासाठी पूर्ण सगळा अभ्यास मराठीतनच करता येतो असं नाहीये. प्रश्न सुद्धा मी म्हटलं ना, एक पॅरेग्राफचे असतात, प्रश्नामधला सब प्रश्न असतो, त्यामुळे ते प्रश्न पण समजले पाहिजे. युपीएससीचे जे मल्टिपल चॉईस साठी प्रश्न असतात ते पण ब्रॉड असतात, त्यामुळे इंग्रजीचं ग्रास्पिंग हे खूप महत्वाचं आहे. आणि ते अशक्य नसतंय. आपण कन्सिस्टंटली एफर्ट्स घेतले तर इंग्रजीवरती आपण चांगली कमांड आणू शकतो. काय खूप कठीण गोष्ट नाहीये. म्हणजे मी तर BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मराठी माध्यम एवढी माझी डिग्री आहे, पण मी माझं नंतर इंग्रजी व्यवस्थितपणे विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात बऱ्यापैकी अशी चांगली पुस्तकं, वर्ड पॉवर मेड इझी सारखं नॉर्मन लेव्हिसचं पुस्तक, ज्यात तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची चांगली होते, तुमच्या शब्दांचे रूट्स कळतात, प्रिफिक्स आणि सफिक्सनं शब्द कसे बनतात, बेसिक फाउंडेशन जे आहे, रेन मार्टिनचं ग्रामरचं पुस्तक लिटरली पाठ होतं. तर अशा पद्धतीनं विकास भाषेचा आपला दोन्ही भाषेवरती इंग्रजी आणि मराठीवरती कमांड आणावीच लागते जर युपीएससी ची तयारी करायची असेल तर. एमपीएससी मध्ये निश्चितपणे मराठीवरती बऱ्यापैकी भागतं, पण कंपल्सरी इंग्लिशचा जो पेपर असतो तो त्याच्यात तरी आपल्याला तग धरावा लागतोच. त्यामुळे भाषेचा माध्यमाचा बाऊ न करता त्याच्यावर प्रभुत्व आणण्याचा प्रयत्न आहे. तुमची स्टाईल आणि प्रेझेंटेशन भाषेमधलं शुद्ध लेखन हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी लिखाणाची सवय पण महत्वाची आहे. अगदी मुलाखतीत सुद्धा मराठीत तुम्हाला मुलाखत देता येते युपीएससीची, आणि मी मराठीच ऑप्शन होता. मला आठवतंय, मला कुलकर्णी मॅडम होत्या ज्या माझ्या इंटरप्रिटर होत्या, जे पॅनलने इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायचा, मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचं, आम्ही मराठीत उत्तर द्यायचं, मॅडमनी इंग्लिशमध्ये करून त्यांना सांगायचं. मी माझी मुलाखत मराठी, हिंदी, इंग्रजी जमेल तशी देत गेलो. मला पहिला प्रश्न त्यांनी विचारला की विश्वास, व्हाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश? तर मी म्हटलं, सर आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, मी मराठीतनच कम्फर्टेबल आहे. म्हणजे ब्रोकन इंग्लिश मध्ये बोल. ठीक आहे सर, मी माझा प्रयत्न करतो. मला पहिला प्रश्न विचारला होता घाशीराम कोतवाल बद्दल, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मग ती मी बोलताना काहीतरी ह्युमनायझर शब्द मला कळालाच नाहीये, आणि म्हणजे ते तर मला स्त्री लंपट म्हणून मॅडमना सांगावं लागेल ते भाषांतर करून व्यवस्थित सांगावं. अशी गोंधळाची परिस्थिती माझी तयार झालेली होती. त्यामुळे जसं जमेल तसं उत्तर देत गेलो आणि ती भट्टी व्यवस्थित जमली आणि मला 300 पैकी 210 म्हणजे खूप चांगले मार्क इंटरव्ह्यूला मिळाले, ज्यामुळे माझं IPS सिलेक्शन होऊ शकलं. त्यामुळे असं काही कॉम्प्लेक्स न्यूनगंड ठेवायचा नाहीये. आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, आपली कमिटमेंट, आपल्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज, आपला बॅलन्स, समतोल वृत्ती आणि दृष्टिकोन सर्व्हिसकडे पाहण्याचा
सर्व्हिसमध्ये येण्याचा, हा तिथं जास्त महत्वाचा असतो. भाषेपेक्षा तुमचं नॉलेज तर ऑलरेडी चेक झालंय ना, मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही दिलेली. त्यामुळे तुमचा अप्रोच मुलाखतीत पाहत होता. त्यामुळे माध्यम निश्चितपणे महत्वाचं आहे, कारण तुम्ही मदर टंग मध्ये स्वतःच्या भाषेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगल्भपणे आपले विचार मांडू शकता. भाषेवर कमांड असली तर आपल्याला एसे सारखा 200 मार्कांचा 3 तास बसून जो शब्द प्रश्न निबंध सोडवायचा आहे, 5-6 हजार शब्द आपल्याला 3 तासात व्यवस्थित भाषेतच मांडता येतील अशी धारणा असल्यामुळे ज्याची इंग्रजी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालंय किंवा इंग्रजीवर चांगली कमांड मिळवलेली आहे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्या भाषेमध्ये लिहा. येस, थँक्यू केतकी. नक्कीच. आणि हा मुलाखतीचा किस्सा खरंच खूप महत्वाचा होता, कारण की मराठीबद्दल किंवा आपल्या मातृभाषेबद्दल अनेकांना जो एक न्यूनगंड असतो, तर तुमच्या या किस्स्यामुळे तो नक्कीच दूर होण्यासाठी मदत होईल. 2-3 विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेत. अलका कदम, प्रणव महामुनी आणि विक्रांत मोरकर असे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांचा प्रश्न साधारण असे आहेत की सध्याच्या या काळामध्ये सगळंच थांबलेलं आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची सुद्धा खूप जास्त एका अर्थी त्यांना अभ्यासाला वेळ मिळालाय, पण वेळ आहे पण अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा सतत नकारात्मक विचार मनात येतात. तर ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं आणि परीक्षेवर पूर्ण लक्ष कशा पद्धतीने केंद्रित करायचं? हा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. आपल्याला बाहेर तुकाऱ्या करायला वेळ मिळत नाहीये, असा बाहेर जाऊन उन्हाळपणा करायला वेळ नाहीये. बाहेर गेलं तर पोलीस प्रश्न विचारतात, पण घरात बसून बोर होतंय हा प्रश्न ठिकपणे सगळ्यांच्या मनात पण आता खूप दिवस आपण घरात बसलेलो आहे आणि आता बाहेर गेलं पाहिजे असं निश्चितपणे वाटणं स्वाभाविक आहे. पण आता पर्याय नाहीये. आता जे संकट आहे त्याच्याशी आपण व्यवस्थितपणे सामोरे जातोय आणि हळूहळू अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत होतील अशी अपेक्षा आणि परमेश्वराला प्रार्थना करूयात. एक संधी होती ना की मला माझं बॉन्डिंग माझ्या आई वडिलांशी घट्ट करण्यासाठी ही संधी आहे. मला चांगलं रिडिंग करण्यासाठी ही संधी आहे. म्हणजे अनेक जण आता मी इथं परवा बैठक घेतली सगळ्या व्यापाऱ्यांची, विनंती करत सर 5 वाजताच दुकानं बंद करा. आम्ही 9 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवायला परवानगी दिली, पण ते व्यापारीच म्हणाले मला 5 वाजता दुकान बंद करून घरी जाऊन कुटुंबासमवेत वेळ देता येतं. कारण काही रचनात्मक, कारण ज्या गोष्टी इनविटेबल आहेत आपल्याला पर्याय नाहीये त्याच्यावर दिसतंय ना, तर त्यावेळेला आपल्याला चांगल्या सवयीसाठी मी आता मला जेवढा वेळ मिळाला त्यावेळेला मी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जवळजवळ 200 पानं लिहिली. म्हणजे मला एक ट्रेनिंग माझ्यामध्ये कसे बदल पॉझिटिव्ह आणले याच्यावरती मी एक छानसं पुस्तक लिहिलंय. म्हणजे साधारण 1-1.5 महिन्या 2 महिन्यामध्ये ते पुस्तक मी पब्लिश करण्याच्या विचारात आहे. तर मला वाचनाची आवड असल्यामुळे ते वाचनासाठी, संगीत ऐकण्यासाठी, चांगल्या सवयी लावण्यासाठी मी म्हटलं ना की हा वेळ आपण वापरला पाहिजे. निगेटिव्ह तर घ्यायचंच नाहीये. मी रोज आता मला जिमला जाता येत नाही. मी जिम फ्रीक आहे. मी बाहेर व्यायामाला जाऊ शकत नव्हतो. पण मी टीव्ही वरती, युट्यूब वरती अप्रतिम अशा व्हिडिओज आहेत. योगा मधल्या मी ऍडव्हान्स विन्यासा फ्लो मला खूप चांगल्या पद्धतीने करायला यायला लागला. मला शीर्षासन खूप वेळ करता यायला लागलं, कारण मला हे पूर्वी करता येत नव्हतं चांगल्या पद्धतीनं. मी सगळ्या प्रकारचा प्राणायाम शिकतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे सगळे अष्टांग योग जे योगामधले आहेत त्याला कनेक्ट करण्यासाठी या पिरियडचा वापर केला. त्यामुळे पॉझिटिव्हिटीसाठी चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टी शिकायला काय हरकत आहे. हे आपल्याला निश्चितपणे घरात बसायला आपल्याला लागतंय, पण ही वेळ आपण व्यवस्थित प्लॅन केली आणि चांगल्या गोष्टीसाठी आणि चांगलं वाचन करा. चांगलं वाचन केलं की ऍटिट्यूड ऑटोमॅटिक चांगलं होतं. आपण किती पुस्तकं वाचली हा माझा प्रश्न राहील. पुस्तकं मित्र बनवा, ऑटोमॅटिक हे फ्रस्ट्रेशन, डिजेक्शन, डिसअपॉइंटमेंट हे दूर राहील. चांगलं संगीत ऐका, चांगली व्याख्यानं ऐका, चांगले सिनेमे पहा. खूप चांगल्या सिरियल्स, वेब सिरीज मध्ये पॉझिटिव्ह सिरियल्स पण आहेत की ज्या गोष्टी पाहण्यात अतिशय चांगले टेड टॉक्स आहेत जे तुम्हाला निवांत ऐकू शकता. वेगवेगळ्या विषयावरचे टेड टॉक्स आहेत ते तर तुम्हाला म्हणजे फुल चार्ज करू शकतात. तर आपण ते एक्सप्लोरच केलेलं नाही ना. वर्ल्ड हे खूप अगाध आहे, खूप सुंदर आहे, विविधतेनं नटलेलं आहे. नेचर बद्दल जाणून घ्या, लिहा, आपले अनुभव लिहा. ते वेंट आउट. कॅथार्सिस म्हणजे काय असतं, नाटक सिनेमा आपण का पाहतो, आपल्या भावनांचा आवेग बाहेर पडत असतो. त्यामुळं
कला, संस्कृती, साहित्य, संगीत हे सगळे आपल्याला खूप मोठे देणगी परमेश्वराने दिलेली आहे आणि आपल्या मानवजातीने ते डेव्हलप केलेलं आहे. साहित्य हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. कथा, कादंबरी, नाटकं, कविता हे सगळे वेगवेगळे प्रकार पहा ना, म्हणजे ते त्यातनं आणि इंटरनेटचं खूप मोठं, पण त्या इंटरनेटवरती चुकीच्या गोष्टी, त्या पबजीच्या नादाला लागू नका, तासन तास ते खेळू नका. ते काय ब्लू व्हेल, पबजी, काय 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 सीओडी असे गेम्स जे आहेत, त्या तुमचा वेळ पण खाताना आणि तुम्हाला ते फ्रस्ट्रेशन कडे घेऊन जाणार आहेत. पॉझिटिव्ह हॅबिट्स या पिरियड मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मकता ही प्रयत्नपूर्वक येत असते. निगेटिव्ह गोष्टी असतात त्या तात्पुरत्या असतात. गेट गुड स्लीप ऑल्सो, चांगल्या पद्धतीची, म्हणजे पॅटर्न तुमचा बदलू नका. पहाटेपर्यंत जागा राहायचं. परत 1 hour फॉर एक्सरसाइज. चुकीच्या गोष्टी 0. 2 ते 3 लिटर पाणी रोज प्या. त्यांनी खूप असं फ्लुइड आपल्या शरीरात असणं. विनाकारण चहा 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 असं नको. कोरा चहा पिऊ शकतात, त्यांनी तुमची पॉझिटिव्हिटी राहील. कारण ह्या पिरियड मध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जेवण सुद्धा अगदी व्यवस्थितपणे बॅलन्स्ड डाएट घेण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला बाहेर फिरायला वेळ नाहीये. म्हणजे मेंटल ब्रेक्स हे खूप महत्वाचे असतात. काम करताना, अभ्यास करताना ते मेंटल ब्रेक्स सुद्धा खूप महत्वाचे आहेत. टाइम टेबल आपलं जे आहे ते रात्री लवकर झोपायचं आणि पहाटे किंवा सकाळी लवकर उठायचं आहे. हा चांगला आहे. एक 8-10 मिनिटं हसायला पण हरकत नाही. गॅग्स नावाचं युट्यूबवर भरपूर आहे, ते बघत मी बऱ्याचदा टाइमपास म्हणून ते बघत असतो, हसत असतो. आपलं चला हवा येऊ द्यासारखे कार्यक्रम आहेत, ते फुल टाइमपास असतात. ते धमाल मजा येते बघायला आपल्याला. काही म्हणजे ज्यातनं आनंद मिळतो त्या गोष्टी करा ना. कशाला निगेटिव्ह व्हायचं. आणि काय या तरुण वयात काय हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून यत्तर, नजर लोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चेंज करावी स्वप्नांची, इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग तयाला मिळती 70 नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटाशी ठणकावून सांगावे आता ये बेहतर, मी नाही घाबरत तुला, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. हे काय डिटर्मिनेशन, मोटिवेशन, इन्स्पिरेशन, कमिटमेंट हे काही कादंबरीतले किंवा हे सेल्फ हेल्पच्या पुस्तकातले प्रश्न आहेत. हे आपल्या आयुष्यात उतरायचे असतात. ते जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक उतरवायचे. यस केतकी. सर, फक्त एक शेवटचा प्रश्न, कारण मला माहितीये वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला होता आणि या परीक्षांमधला अतिशय महत्वाचा मुद्दा करंट अफेअर्स, चालू घडामोडींवर यांना खूप महत्व असतं या परीक्षांच्या निमित्ताने. तर त्या कशा लक्षात ठेवायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, आणि महत्वाचं म्हणजे पेपरमधून बातम्या मिळतात किंवा माहिती मिळते, मग त्याचं परीक्षेमध्ये उपयोगी पडेल अशा उत्तरात रूपांतर कसं करायचं? चांगला प्रश्न आहे. करंट इव्हेंट्सचा आमच्या वेळेला ज्या करंट इव्हेंट्सचा पॅटर्न होता तोच आता असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आहे. करंट इव्हेंट्स या तुमच्या विषयाच्या अनुषंगाने असतात. जे इंडियन पॉलिटीवरती करंट इव्हेंट्स, इंडियन इकॉनॉमीवरती करंट इव्हेंट्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधल्या डेव्हलपमेंट्स त्याच्यावर करंट इव्हेंट्स, नोबेल प्राइज कुणाला कुठल्या विषयामध्ये मिळालं त्या विषयाची डेप्थ ही खूप महत्वाची असते. आणि मग बाकीचे मल्टिपल चॉईस साठी कुठले पुरस्कार कुणाला मिळाले, काय मिळाले, असे कुठले कॉमनवेल्थ कुठे गेम्स कुठे झाले, असे पण एकदम टेक्निकल अशा पद्धतीचे प्रश्न असतात. कारण ते इन्फॉर्मेशन आणि अनालिसिस या दोन्ही प्रकारचं नॉलेज करंट इव्हेंट्स मध्ये आवश्यक असतं. त्यामुळे मी बेसिक डेप्थ त्या विषयाची येण्यासाठी फाउंडेशन तुम्हाला घट्ट करावं लागेल. म्हणून मी परत रिपीट करतो की ते विषय म्हणजे इकॉनॉमी, तुम्हाला बजेट करायला इकॉनॉमी माहित असली पाहिजे ना. पण पहिल्यांदा बजेटवरती प्रश्न येणार करंट इव्हेंट्स मध्ये स्वाभाविकपणे. त्यामुळे तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे वाचावा लागणार आहे. त्यासाठी योजना किंवा लोकराज्य अशी मॅगझिन सुद्धा आपल्याला त्यातली इनडेप्थ माहिती देतात. तशी मॅगझिन्स वाचता आली पाहिजेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती खूप चांगली आर्टिकल्स फ्रंटलाईन सारख्या मॅगझिन मध्ये यायची, ती आम्ही वाचायचो.
त्यामुळं या रोजच्या आणि ऑब्झर्वेशन्स मी एवढ्यासाठी म्हणले की टीव्हीवरती टॉक शो चालू आहे तर त्यातलं काय टिपायचं, काय घ्यायचं, काय घ्यायचं नाहीये. वर्तमानपत्र वाचताना पहिल्यांदा टिकमार्क करायचं की यातलं काय वाचायचं. फालतू गोष्टी, सिनेमाचं वर्ल्ड वाचण्यातच वेळ भरपूर जायचा आमच्या त्यावेळेला. मग त्यातले हिरो हिरोईनचे फोटो आणि ह्याच्यातच वेळ घालवण्यापेक्षा काय वाचायचं, एडिटोरियल कसं वाचायचं, आठवड्यातनं कुठली सदरं खूप महत्वाची आहे ती कशी वाचायची. संध्याकाळी आमच्या वेळेला स्पॉटलाईट नावाचा टेडीवर कार्यक्रम डिस्कशनचा असायचा. आमच्या वेळेला टीव्हीचे टॉक शो नसायचे. ते स्पॉटलाईट कार्यक्रमात काय ऐकायचं, या सवयी आपण जाणीवपूर्वक लावून घेतलं पाहिजे. आणि उत्तरात कसं रूपांतर करायचं. आमच्या वेळेला बघा 300 मार्काचा ज्या वेळेला पेपर असायचा तर 60-60 मार्काचे 5 प्रश्न असायचे. त्यातले 2 प्रश्न सापडले तर खूप मोठी लॉटरी लागल्यासारखी असायची. इतर 3 प्रश्न मग जोडून तोडून इकडचं तिकडं घेऊन ते उत्तर बनवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं ते उत्तर आपलं जे आहे ते प्रश्नाला अनुषंगून असलं पाहिजे. पहिलं उत्तर हे अतिशय प्रभावी असलं पाहिजे. कारण पहिल्या उत्तरातच जर तुम्हाला 60 पैकी 40 मार्क मिळाले तर दुसऱ्यात 35 मिळतील, तिसऱ्यात 30 मिळतील. त्यामुळे तो क्रमानं पहिल्या उत्तराला कसं उत्तर बनवायचं त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्यात चार्ट्स, मॅप्स, आपल्याला जे जे शक्य आहे त्या ऍडिशनल गोष्टी टाकून ते इंटरेस्टिंग बनवणं आणि त्या विषयाला धरून राहणं. म्हणजे उगाच आपलं प्रास्ताविक पाल्लाळिक देत बसणं हे युपीएससी मध्ये चालत नाही. थेट विषयाला हात घालणं, कंपॅरिझन त्याचं करणं आणि कन्क्लुजन काढणं हे खूप महत्वाचं आहे. कन्क्लुजन मध्ये तुमच्या अधिकारी म्हणून असणाऱ्या क्वालिटीज आहेत ना त्या पण तपासल्या जातात. तुमचा बॅलन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीवर एक्स्ट्रीम विचार असणं हे पण चुकीचं असतं. म्हणजे आपण एकदम आपल्या वैयक्तिक प्रिज्युडिसेसमुळं आपण बऱ्याचदा आपले विचार हे एकांगी पण असू शकतात. तर तसा त्यात अप्रोच असता कामा नये. त्यात बॅलन्स हा समतोल हा अधिक महत्वाचा. येस सौरव, थँक्यू सो मच. थँक्यू सर. एक उर्दू मधला शेर आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. सांगलीतल्या एका छोट्या गावातून एक माणूस कुठेपर्यंत पोहोचू शकतो, फक्त इच्छाशक्ती आणि अविरत कष्ट करण्याची तयारी, या 2 गुणांच्या जोरावर. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे विश्वास नांगरे पाटील सर. आज ते आले आपल्यामध्ये आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आपला प्रवास उलगडून सांगितला. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं जे पोलिसांचं ब्रीद आहे, असं ते खऱ्या अर्थानं ज्यांच्याबद्दल विश्वास वाटतो अशापैकी एक असे अधिकारी विश्वास नांगरे पाटील. खूप खूप आभार सर, आपण आलात आणि मुलांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद.